Praise the Lord. We are studying on the secret of living, जगण्यामागचे रहस्य आपण शिकत आहोत and God is helping us to understand His truth. आणि देव त्याचं सत्य समजून घेण्यास तो आपल्याला सहाय्य करत आहे. And as we apply these truths in our lives, आणि हे सत्य जसं आपण आपल्या जीवनात वापरू we are going to be blessed. तसे आपण सर्व आशीर्वादित होऊ. Amen. The secret of living. जीवनामागचे रहस्य किंवा जगण्यामागचे रहस्य. We'll open our Bibles to Psalm 69 verse 32. स्तोत्र 69 त्यातलं 32वे वचन आपण काढूया. The last part we are going to read. 32व्या वचनाचा शेवटचा भाग. And your heart shall live that seek God. स्तोत्र 69 त्यातल्या 32व्या वचनाचा शेवटचा भाग. जे तुम्ही देवाला शोधता त्या तुमचे हृदय जगो. Praise God. हालेलुया. When you seek the Lord, you shall live. जेव्हा तुम्ही परमेश्वराला शोधाल तेव्हा तुम्ही जगाल. You shall have life. तुम्हाला जीवन मिळेल You shall not lack in any good thing. आणि तुम्हाला कुठलीही चांगली गोष्ट कमी पडणार नाही. Those who sought God, ज्या लोकांनी परमेश्वराला शोधलं first of all they found God. प्रथम तर त्यांना परमेश्वर सापडला And when they found God, आणि जेव्हा त्यांना परमेश्वर सापडला they found everything they needed. त्यांना जे काही गरजेचं होतं ते सगळं सापडलं. Now seek God means आता परमेश्वराला शोध म्हणजे to follow hard after God. परमेश्वरामागे लाग. Like David followed hard after God. जसं दावीद मनापासून परमेश्वरामागे लागला We need to be a God chaser people. तसं आपण देवामागे धावणारे लोक पाहिजे. We need to tread the path that Jesus treaded on this earth. आणि जो मार्ग येशूने या जगामध्ये असताना पत्करला आणि ज्या मार्गावर येशू या जगात असताना चालला तो मार्ग आपण सगळ्यांनी चालला पाहिजे. We need to follow Jesus. येशू मागे चालायला पाहिजे He आपण. has set an example for each one of us. येशूने आपल्या प्रत्येकासाठी उदाहरण घालून दिलं आहे. He not only became our savior, येशू फक्त आपला तारणारा झाला एवढंच but he नाही also set an example that we may follow him. तर येशूने आपल्यासाठी एक उदाहरण घालून दिलं की आपण त्याच्या मागे चालावं. We need to study the life of Jesus. येशूच्या जीवनाचा आपण अभ्यास केला पाहिजे. How he sought God. येशूने कसं परमेश्वराला शोधलं म्हणजे प्रार्थना केल्या. How he sought the kingdom. येशूने कसं देवाचं राज्य शोधलं. What was his priority in his life? येशूने आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं. What things did he give more importance to? येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचा. येशू काय करायचा. You see, if we follow him, आपण जर येशूचं अनुकरण केलं then you are going to please God. तर आपण देवाला प्रसन्न करू. Because if there is anybody on this earth who ever pleased God to the fullest, it was our Lord Jesus Christ. कारण या भूतलावर जर कोणी असा असेल की ज्याने पूर्णतः आपल्या परमेश्वर बापाला प्रसन्न केलं तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. So we need to read and read and read the life of Jesus. आणि म्हणून आपण सारखं सारखं सतत येशूचं जीवन वाचत राहिलं पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. We need to inquire of the Lord. आणि प्रभूची चौकशी केली पाहिजे. Seeking also means inquiring about things. शोध करणे याचा अर्थ असाही की गोष्टींविषयीची चौकशी करणे. We need to consult him आपण येशूकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे. concerning our lives, concerning our future, येशूकडनं मसलत घेतली पाहिजे आपल्या जीवनाविषयीनं आपल्या भविष्याविषयीनं. concerning what is right and what is wrong. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे मी काय करावं मी काय करू नये ही सगळी सल्ला मसलत येशूपाशी बसून घ्यायची. See, you cannot really see God unless you remove everything from your heart. आणि जोवर तुम्ही सगळं काही सर्वस्व हृदयातनं काढून टाकत नाही तोवर तुम्ही खरोखर येशूला शोधू शकत नाही बरं का. Because कारण those things choke up the word of God. बऱ्याच साऱ्या गोष्टी जीवनातल्या अशा असतात की ज्या देवाच्या वचनाची वाढ आपल्या जीवनामध्ये खुंटवतात. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाला you cannot serve two masters. तुम्ही दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. For either you will hate the one and love the other, कारण तुम्ही एका धन्यावर प्रेम कराल आणि दुसऱ्याचा हेवा कराल तिरस्कार कराल. or you will hold one and despise the other. नाहीतर तुम्ही एकाला धरून राहाल आणि दुसऱ्या धन्याला तुच्छ मानाल. You cannot hold both things together. तुम्ही दोन्ही एकत्र धरून ठेवू नाही शकत. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो. That's what Jesus said. असं येशूनी सांगितलं. You cannot hold both together. दोन्ही तुम्ही एकत्र धरू शकत नाही. You can hold one and despise the other. एक धरू शकता दुसऱ्याला तुम्ही तुच्छ मानाल. So either you
hold on to the world, that means you're going to despise God. एक तर तुम्ही जगाला धरून असाल तर याचा अर्थ तुम्ही प्रभूला तुच्छ मानणार आहात, Or if you hold on to God, you're going to despise the world. आणि देवाला धरून असाल तर जगाला तुच्छ मानणार आहात. You cannot have both things together. दोन्ही गोष्टी आपण एकत्रित आपल्या हृदयामध्ये नाही ठेवू शकत. Either one has to play a very major role, or it has to be given much importance in our lives. कारण दोन पैकी एकाच गोष्टीला आपल्या जीवनामध्ये जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे, आणि एकच गोष्ट आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकते दोन पैकी, एक तर जग नाही तर देव. So you cannot move forward and at the same time think of moving backward. पुढे जाऊन मी मागेही जातो असं होऊ शकत नाही. You cannot look up and also look down. वरही पाहत आहे त्याच वेळेला खाली बघतोय असं होऊ शकत नाही. Either you look up or you look down. एक तर वर बघतोय नाही तर खाली बघतोय, दोन्ही पैकी एकच काम होत असतं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? That's why Paul said म्हणून पॉल बोलला in Titus 1:9, तितास पत्र पहिला अध्याय holding नववचन. fast the faithful word of God. तितास पत्र पहिला अध्याय त्यातलं नववचन, त्या जागेमध्ये पॉल आपल्याला असं सांगत आहे, शिकलेले विश्वसनीय वचन धरून राहणारा असा तो असावा. शिकलेले वचनला धरून असणारा पाहिजे. शिकलेले विश्वसनीय वचन धरून राहणारा असा तो माणूस असावा. Amen. Amen. You need to hold on to the word of God. इथे शिकलेलं वचन किंवा देवाचं वचन आपण धरून जगलं पाहिजे. Praise the Lord. Amen. Don't just release it. केवळ ते असं सोडून नाही टाकायचं, Cling to it. त्याला धरून राहायचं. It is life for you. देवाचं वचन आपलं जीवन आहे ना. Let others leave the word. बाकीच्या लोकांना देवाचं वचन ते सोडतायत तर सोडू देत. See, clinging to the word means देवाच्या वचनाला धरून राहणे म्हणजे loving the word and applying the word in our lives. देवाच्या शब्दावर प्रेम करणे, देवाचा शब्द आपल्या जीवनामध्ये वापरणे म्हणजे देवाचं वचन धरून राहणे. Whether I like it or not, I still love the word and apply it in my life. मला आवडो न आवडो मी देवाच्या वचनावर प्रेम करतो आणि देवाचं वचन माझ्या जीवनात मी वापरतो. Praise the Lord. आमेन. And you need to keep on speaking to Jesus. आणि तुम्ही येशूशी सारखं बोलत राहिलं पाहिजे. That is seeking the Lord. याला म्हणतात परमेश्वराला शोधणे. I'm giving you many meanings of this one word, seeking the Lord. हा एक शब्द की देवाला शोध, याचे अनेक अर्थ मी तुम्हा लोकांना देत आहे. If you see the lives of the disciples, जर तुम्ही येशूच्या शिष्यांचं जीवन पाहिलं, they were constantly seeking Jesus, येशूचे शिष्य सातत्याने येशूला शोधत असायचे. constantly inquiring of Jesus. सारखं ते येशूला शोधत असायचे, येशूशी जाऊन बोलत बसायचे. Once they came to Jesus and said, एकदा येशू ख्रिस्ताकडे त्याचे शिष्य आले आणि त्याला म्हणाले, why do the scribes say that Elias should come first? शास्त्री असं का म्हणतात हो की एलिया पहिला आला पाहिजे? You tell us. तुम्ही आम्हाला सांगा ना गुरु. See, that shows the interest in the word of God. मग त्यावरनं दिसून येतं ना की शिष्यांमध्ये देवाच्या वचनाविषयीनं एक उत्सुकता निर्माण झालेली होती. When I prepare the word, जेव्हा मी वचन तयार करतो I ask the Lord, तेव्हा मी देवाला विचारत असतो why did you write like this, Lord? की तू असं असं का लिहिलं प्रभू? What is the meaning of this, Lord? याचा अर्थ काय लागतो प्रभू? Reveal it to me, Lord. तू मला प्रगट कर प्रभू. See, you need to show some interest in God's word. आपण देखील देवाच्या वचनामध्ये थोडी उत्सुकता दाखवायला हवी ना. Amen. Amen. See their earnestness. पहा येशूच्या शिष्यांमधली They प्रामाणिकता wanted to know the will of God. आणि तत्परता आणि चिकाटी, त्यांना देवाची इच्छा जाणून घ्यायची होती. Look at Daniel. दानिएल. He started reading the Bible. दानिएलने बायबल वाचायला सुरुवात केली. What did Jeremiah write? इर्मियाने काय लिहिलं? That after 70 years, की 70 वर्षाने we shall be freed from Nebuchadnezzar's rule. 70 वर्षांनंतर नबुकेदनजर राजाच्या सत्तेतनं आपण सुटका पावणार आहोत. And he was counting the days. आणि दानिएल हे वाचायला बसल्यानंतर वाचून त्याने दिवस मोजायला सुरुवात केली. And he said, we are at the threshold of redemption. आणि दानिएल म्हटला आपण तर उद्धाराच्या उंबरठ्यावर आहोत. Let me see God about it. आता मला या विषयीनं देवाची चौकशी करू दे. That's why angels came and met him. आणि म्हणून देवाचे दूत येऊन दानिएलला भेटले. When you show interest in God, असं जेव्हा आपण सुद्धा देवाप्रित्यर्थ, देवाच्या वचनाप्रित्यर्थ उत्सुकता दाखवू, angels will come to you. त्याला देवाचे दूत आपल्याकडे They येतील. will minister to you. देवाचे दूत येऊन आपली सेवा करतील. Praise God. Amen. Like once in Mark 7:15, जसं एकदा मार्क 7वा अध्याय त्यातलं 15वं वचन Jesus was telling the people, येशू ख्रिस्त लोकांना सांगत होता. it's not what goes in your body that defiles you, येशू ख्रिस्त लोकांना म्हणत होता, माणसाच्या बाहेरून त्याच्या आत गेले असता जे त्याला विटाळू शकेल असे काही नाही, but पण you are defiled but by what comes out of your heart. तुमच्या आतून जे बाहेर पडतं, तुमच्या हृदयातनं जे बाहेर पडतं
त्याद्वारे तुम्ही विटाळले जाता. Not what goes in your stomach that defiles you, but what comes out of your heart defiles you. बाकी बाहेरून तुमच्या पोटात जे जातं त्यातनं तुम्ही विटाळले जात नाही, पण तुमच्या अंतःकरणातनं जे बाहेर पडतं त्यातनं तुम्ही विटाळले जाता. People heard it लोकांनी ते ऐकलं and they went home. आणि लोक घरी गेले. But then, पण मग when Jesus entered Peter's house, येशू ख्रिस्त जेव्हा पेत्राच्या घरात आला the disciples also went after Jesus. तेव्हा शिष्य देखील येशूच्या मागे मागे आले. Amen. Amen. And Bible says बायबल म्हणतं in verse 17, if you read, 17व्या वचनातच लिहिलंय पहा, and they went home. ते घरी गेले. But then when Jesus entered into the house of Peter from the people, see, when Jesus entered into the house of Peter from the people, लोकांपासनं किंवा लोकांना सोडून येशू ख्रिस्त जेव्हा पेत्राच्या घरात गेला, in other words, दुसऱ्या शब्दात people heard what Jesus said लोकांनी ऐकलं येशू काय बोलला and they went home. आणि लोक घरी निघून गेले. येशू काय बोललाय ते सगळं ऐकून लोक गेले. But Jesus went to Peter's house. पण मग लोकसमुदायाला सोडून येशू पेत्राच्या घरात गेला. His disciples asked him concerning the parable. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येशूला या दाखल्याविषयीनं जरा विचारलं See, that is inquiring the की Lord. सर थोडस समजावून सांगा ना की तुम्ही हे काय बोलला. That is seeking the Lord. याला म्हणतात देवाला शोधणे. Seeking the Lord for your life, for your children's life, for your future, for heavenly things, for याला spiritual म्हणतात things. देवाला शोधणे, स्वतःच्या जीवनाविषयी, परिवाराच्या जीवनाविषयी, मुलाबाळांविषयी, भविष्याविषयी, नोकरी धंद्याविषयी, सगळ्याविषयी. Praise God. Amen. Even when the disciples could not drive out the demon from that little boy, एकदा येशूच्या शिष्यांना जेव्हा त्या लहान मुलातनं दुरात्मा काढायला जमला नाही तेव्हा सुद्धा they didn't say, ते असं नाही म्हणाले okay, it happened. ठीक आहे होत आहे. No, they went to Jesus. नाही नाही होत आहे नाही. ते येशूकडे परत गेले They sought Jesus. आणि त्यांनी येशूला शोधलं, येशूला विचारलं Lord Jesus, की प्रभू येशू tell us. आम्हाला सांगा ना, You could cast the demon out of that boy. Why couldn't we collectively cast out the demon of the तुम्ही त्या boy? मुलातनं दुरात्मा हकलू शकला एकटे, आम्ही सगळे मिळून त्या मुलातला दुरात्मा हकलू नाही शकलो का Tell सर? us. आम्हाला सांगा ना What सर, is the secret of it? याच्या मागचं रहस्य काय आहे गुरुजी, आम्हाला सांगा ना. Did you pray more? तुम्ही जास्त प्रार्थना करता का? Then we can also pray मग more. आम्ही सुद्धा जास्त प्रार्थना करू. What did you do तुम्ही काय केलं प्रभू असं that we couldn't do? की जे आम्ही करू शकलो नाही? तुम्ही असं काय करता की ज्यामुळे तुम्हालाही करता येतं पण आम्ही अजूनपर्यंत करू शकत नाही? आम्हाला सांगा ना. Praise God. देवाला धन्यवाद. That is seeking the Lord. याला म्हणतात देवाला शोधणे. Mark 10:10 says, मार्क 10:10 मध्ये लिहिलंय, and in the house his disciples inquired him again of the same matter. मार्क 10:10 नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी येशूला विचारलं. Did you see that? पहा, Second time, third time, they kept on asking Jesus. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा परत परत ते येशूला विचारत राहायचे. Keep on asking the Lord. सारखं सारखं प्रभूला विचारत राहायचे. Keep on talking to the Lord. सारखं सारखं प्रभूला विचारत राहा, सारखं सारखं प्रभूशी बोलत राहा. Amen. Amen. There are certain things in a sense where you can keep on approaching Jesus. काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही येशूकडे सारखे सारखे जाऊ शकता And Jesus loves it. आणि येशूला ते आवडतं. Because here it says, आणि ते लिहिलंय, they inquired again of the same matter, not a new matter. नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी येशूला विचारलं की सर अजून कळलं नाही, परत सांगा, परत सांगा. परत सांगा. Praise the Lord. Hallelujah. You didn't understand, go to him, ask him second time. तुम्हाला कळलं नाही, जाऊन परत त्याला विचारा. Ask him third time. दुसऱ्यांदा जाऊन विचारा, तिसऱ्यांदा जाऊन विचारा, Seek him the fourth time. चौथ्यांदा जाऊन येशूची चौकशी करा. आमेन. Are you understanding people? हालेलुया. Even Mark 13:3 says, मार्क 13:3 मध्ये सुद्धा लिहिलंय बघा. Peter, James, John, Andrew asked him privately also. मार्क 13वा अध्याय 3रं वचन, तो मंदिराच्या समोर जैतुनाच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान, आंद्रिया यांनी एकांती जाऊन त्याला विचारलं. Did you see that? इन प्रायव्हेट. हालेलुया. Collectively also you can pray. एकत्रित बसून पण तुम्ही प्रार्थना करू शकता. Sunday we had a wonderful evening prayer. काल रविवारी संध्याकाळी आपण सुंदर किती छान प्रार्थना केली. People came, लोक आले they collectively they seeking God. आणि एकत्रित बसून आपण काय केलं? काल संध्याकाळी 4 ते 6 देवाला शोधलं. Praise God. Amen. God will honor you. देव आपला मान करणार. Here Jesus was sitting outside the Mount of Olives, touching the wall of Jerusalem. इथं येशू ख्रिस्त मंदिराच्या समोर जैतुनाच्या डोंगरावर बसलेला होता. And all these four came and were asking Jesus, आणि ही चौकडी येशूकडे आली, पेत्र, याकोब, योहान, अँड्रू, tell us की आम्हाला सांगा ना गुरुजी when the end will come, की शेवट कधी येणार आहे? when Jerusalem shall be ruined. यरुशलेमेचा नाश कधी होणार आहे? सर When will आम्हाला you सांगा. come back and take us to heaven? परत तुम्ही कधी येणार आहात आणि कधी आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहात? आम्हाला तुम्ही सांगा ना गुरुजी. Praise the Lord. देवाला धन्यवाद.
That's why he could make them leaders. आणि म्हणून तर येशू या चौघांना लीडर बनवू शकला. Praise God. आमेन. When he sees your earnestness, जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्यातली तत्परता आणि चिकाटी he पाहिजे, will lift you up in spiritual things. तेव्हाच येशू तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींमध्ये उचलेल He'll make you head over spiritual things. आणि आध्यात्मिक गोष्टींवर तुम्हाला लीडर करून बसवेल. Praise God. आमेन. Even in the life of Jesus, येशूच्या जीवनात सुद्धा right from childhood, अगदी बालपणापासून Jesus used to seek the Father. येशू देवबापाला शोधायचा. He loved God. त्याचं देवावर खूप प्रेम. He grew in wisdom. येशू ख्रिस्त ज्ञानानं He वाढला. grew in the favor of God and favor of men. परमेश्वराच्या अनुग्रहात आणि माणसांच्या अनुग्रहात येशू वाढला. Even when he was 12 years old, येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना देखील the family went to Jerusalem. त्याचा परिवार गेला यरुशलेमेला. Jesus stayed back. येशू तिथेच मागे राहिला 3 days, 3 nights he was there. आणि 3 दिवस 3 रात्री येशू तिथेच आहे. What was he doing? काय करत होता? He was seated in the midst of the doctors of the law. काही नाही, नियमशास्त्राच्या डॉक्टरांमध्ये मंदिरात बसला होता. He was hearing and asking them difficult questions. आणि नियमशास्त्राच्या डॉक्टरांना म्हणजे नियमशास्त्रातल्या अगदी प्रवीण अशा लोकांना बसून उघड प्रश्न विचारत होता. See, at the age of 12, 12 वर्षाचा होता तेव्हा. at the age of 12, 12 वर्षाचा. at the age of 12 we play marbles. 12 वर्षाचे असताना आपण गोट्या खेळल्याच आणि खेळतो. But at the age of 12 he was seeking God. येशू 12 वर्षाचा असताना देवाला शोधत होता. फरक खूप आहे. You see God early in life. जीवनामध्ये जरा लवकरच प्रभूला शोधा, You will never falter in life. म्हणजे तुम्ही जीवनात डगमगून पडणार नाही. Amen. आमेन. Yes, people like us, we have sought God late. आमच्यासारख्या माणसांनी देवाला उशिरानं शोधलं किंवा आपल्यासारख्या माणसांनी देवाला उशिराने शोधलं. I came to the Lord late. आता मी पण प्रभूकडे उशिरा आलो. That's why if you find me walking very fast and speedily doing God's work, it's because I started late. आणि म्हणून तुम्ही मला जर देवाचं कार्य करत असताना फार पटपट 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 ते देवाचं कार्य करत असताना तुम्ही मला पाहताय, त्याच्या मागचं कारण हेच आहे की माझं तारण उशिरा झालं, त्यामुळे मी आता पटपट पटपट काम करत आहे. I have to catch up lost time. isn't कारण it? जो माझा वेळ तेव्हाचा सगळा गेला ते मी कुठेतरी भरून काढायला हवं ना. Jesus was seeking God. येशू देवाला शोधत असायचा. You should show interest in the things of God. तुम्ही देवाच्या गोष्टींमध्ये उत्सुकता दाखवायची. Like when John the Baptist was around, जसं जेव्हा बाप्तिस्मा देणारा योहान होता, people saw a great change. लोकांनी एक फार मोठा बदल त्यावेळेला पाहिला. They saw a light coming in the darkness. आणि लोकांनी पाहिलं की अंधारात प्रकाश येत आहे. After 400 years of darkness, अंधाराच्या 400 वर्षांनंतर from the time of Malachi to the time of Matthew, मलाकी ते मॅथ्यू पर्यंतचा 400 वर्षाचा जो अंधाराचा काळ होता, त्यानंतर people had become very complacent. लोक एकदम असे आरामात होते ना. But when the preacher of fire came, पण आगीनं भरलेला पेटलेला उपदेशक योहानाच्या रूपानं अवतरला. people became hungry for God. त्यावेळेला लोकांमध्ये पण देवासाठीची भूक निर्माण झाली. And when John the Baptist was in the scene, आणि बाप्तिस्मा देणारा योहान जेव्हा चित्रात होता, the people went to ask him, लोक त्याला विचारायला गेले, John, योहाना, tell us what shall we do? आम्ही काय करायचं आम्हाला What सांग. should we do? आम्ही काय करावं आम्हाला सांग. They never asked such a question before. लोकांनी पूर्वी असा प्रश्न कधी विचारला नव्हता. When there is fire in the church, चर्च मध्ये जेव्हा आग असते, when there is anointing, जेव्हा अभिषेक चर्च मध्ये असतो, people will ask, what shall we do for God? लोक येऊन विचारतील की देवासाठी आम्ही काय करावं आम्हाला सांगा. Even the soldiers शिपाई सुद्धा, working under the Roman government, जे रोमी सत्तेखाली काम करणारे शिपाई, they started showing interest in the kingdom of God. त्या शिपायांनी देखील देवाच्या राज्याप्रित्यर्थ उत्सुकता दाखवायला सुरुवात केली. And Bible says they demanded, John, tell us what should we do? आणि बायबल म्हणतं की त्यांनी मागणी केली की योहाना, तू आम्हाला सांग आम्ही काय करावं. John the Baptist said, बाप्तिस्मा देणारा योहान म्हटला, don't do any violence. काही हिंसा करायची नाही Don't accuse falsely. आणि खोट्या रीतीनं कुणाला नावं ठेवायची नाही. Don't take wrong money. चुकीचा पैसा कुणाकडनं घ्यायचा Be नाही. content with the wages you get from the Roman government. जे वेतन तुम्हाला रोमी साम्राज्याकडनं सत्तेकडनं मिळतं त्यात समाधानी आणि तृप्त राहायचं. Don't take underhand money. हाताखालचा टेबलाखालचा पैसा कुणाकडनं घ्यायचा नाही. Be satisfied with the wages that you get from the government. जे वेतन तुम्हाला सरकारकडनं मिळत आहे त्यात तुम्ही समाधानी आणि तृप्त राहायचं असं योहान त्यांना म्हटलं. They said, yes, we will do it. आणि सगळे ते रोमी साम्राज्यातले शिपाई म्हटले, हो आम्ही असंच करणार. They all started seeking God. आणि सगळे देवाचा शोध करायला लागले. If one person rises up to seek God earnestly, एक माणूस, फक्त एक माणूस असं प्रामाणिकतेनं तत्परतेनं चिकाटीनं देवाला शोधायला उभा राहिला, everybody will
be conscious of God. की सगळ्या लोक समुदायाला अवतीभोवतीच्या लोकांना देवाविषयीची एक जागृतता निर्माण होते Everybody will be interested in आणि God. सगळ्यांना देवाविषयीची उत्सुकता वाढते. That's my desire. हीच माझी इच्छा That people should see God when they see me. की लोक जेव्हा मला पाहतात त्यांनी देवाला शोधायला लागावं. मला Praise बघू. God. हालेलुया. Each one of us, आपल्यातला प्रत्येक जण we should decide आपण ठरवायला हवं that I'll be the one who will seek God more. मीच देवाला सगळ्यात जास्त शोधणारा मीच बनणार आहे. And when the crowd sees you, आणि मग जेव्हा लोक समुदाय तुला बघेल they will all be hungry for तेव्हा God. त्या सगळ्या लोक समुदायामध्ये देवाची एक भूक निर्माण They होईल will all be wanting to be serious with God. आणि सगळ्या लोकांना असं वाटायला लागेल की नाही आपण पण देवाला ना आता गांभीर्यानं घेऊया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. You know, once Jesus was praying एकदा येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. and all the disciples came, सगळे शिष्य आले they saw him आणि त्यांनी येशूला पाहिलं. kneeling down and praying. गुडघे टेकून येशू प्रार्थना करताना त्यांनी पाहिलं. They all came to Jesus ते सगळे येशूकडे आले and they said, Master, आणि म्हणाले गुरुजी teach us to pray. आम्हाला ही प्रार्थना करायला शिकवा. We are interested to pray. आम्हाला पण प्रार्थना करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तुम्हाला गुडघे टेकलेले आहे असं बघून आमच्यात उत्सुकता वाढलेली. आम्हाला प्रेयर शिकवा. Praise God. Hallelujah. He could have prayed in the privacy of his room and nobody would have known it. आता येशू ख्रिस्त आपल्या खासगी खोलीमध्ये एकटा जाऊन प्रार्थना करू शकला असता आणि कुणालाही दिसलं नसतं, कळलं नसतं की येशू प्रार्थना करतोय. See, there is a private prayer life and there should be a public prayer life as well. एक खासगी प्रार्थनेचं जीवन असायला हवं असतं, पण एक असंही प्रार्थनेचं जीवन पाहिजे की जे चार चौघात आपण करतो. Praise God. Amen. See, that prompted them to ask Jesus, teach us how to pray. येशू ख्रिस्ताला असं गुडघे टेकून प्रार्थना करताना पाहिल्यानंतर या शिष्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि ते पण येऊन म्हटले की सर आम्हाला पण प्रेयर शिकवा. Praise God. And Hallelujah. Jesus taught them. येशूनी त्यांना शिकवलं. They asked him 10 times. He answered them 10 times. त्या शिष्यांनी 10 वेळेला एकाच गोष्टीविषयी विचारलं. येशूनी 10 वेळेला उत्तर दिली. But when the Pharisees asked Jesus once, पण परुषांनी एकदा येशूला विचारलं Jesus answered them with another question. की येशू त्यांना परत फेरीत उलटा प्रश्न टाकायचा. तेरे सवाल को मेरा सवाल. Praise the Lord. परुषांना Whenever the Pharisees and the scribes asked a question seeking Jesus, he always answered them with another question. परुषांनी आणि सदुक्यांनी जेव्हाही कुठल्याही गोष्टीविषयीनं येशूला येऊन प्रश्न टाकला तेव्हा उत्तरामध्ये येशूनी त्या परुषांना आणि सदुक्यांना परत प्रश्न टाकला. When Pilate and Herod and all these rulers asked Jesus, पिलात आणि हेरोदा सारख्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जेव्हा येशूला विचारलं who do you say you are? Please tell us. की तू काय म्हणतो, तू कोण आहेस, आम्हाला जरा सांग. What did Jesus say? येशू काय म्हटला, Why do you ask me? मला कशाला विचारता? Ask them who heard me. ज्यांनी माझं ऐकलं त्यांना विचारा. I will not tell. मी नाही सांगत. Amen. तू कोण आम्हाला सांग. ज्यांनी माझं ऐकलं त्यांना जाऊन विचारा. Praise God. Amen. See, he never answered them. उत्तर नाही दिलं. मी कशाला सांगू. But those who have a heart for him, पण ज्यांचं हृदय येशूसाठी those who असायचं, love him, ज्यांचं येशूवर प्रेम, those who want to know the truth, ज्यांना खरोखर सत्य जाणून घ्यायची those इच्छा who want to apply the truth, आणि ज्यांना खरोखर सत्य जीवनामध्ये वापरायची आणि पाळायची इच्छा, he will reveal them. अशांना He will reveal येशू to them. अशांना येशू प्रगट करेल की याचा अर्थ हा, त्याचा अर्थ हा. Praise नाही the कळलं Lord. गुरुजी परत सांगतो याचा अर्थ हा. Amen. Amen. Even Paul said in his letter, पॉल देखील आपल्या पत्रात म्हणाला, wives, बायकांनो, when you don't understand what the preacher says in the church, चर्च मध्ये जेव्हा उपदेशक जे काही बोलत आहे ते जर तुम्हाला कळलं नाही, go home, घरी जा, inquire with your husband and let them reveal to you. आपापल्या पतीला विचारा आणि तुमचा पती तुम्हाला प्रगट करून सांगू दे की चर्च मध्ये उपदेशक काय बोलला, जर तुम्हाला कळलं नसेल तर. Amen. Amen. That means how much understanding the husband should have of the word of God. याचा अर्थ पहिला तर असा लागतो की पतींमध्ये आणि नवऱ्यांमध्ये देवाच्या वचनाविषयीनं किती समजूतदारपणा असायला हवा. Otherwise, नाहीतर if the wives ask at home, बायकांनी घरी जाऊन प्रश्न विचारला husband will say, तर नवरा म्हणायचा, मला काय विचारायचं, हो preacher ला ना. विचार. नाही, मलाच कळलं नाही. मला कळलं असतं तर तुला मी सांगितलं असतं, अगं तू त्यांना जाऊन विचार. Praise the Lord. See, the Gentile world has many things to seek after. परक्या जगात किंवा परराष्ट्रीय जगात बऱ्याच गोष्टी असतात शोधण्यासारख्या. They have to seek for money, they have to seek for food, they have to
for clothing. म्हणजे अविश्वासू माणसांना बरंच काही शोधायला असतं. त्यांना पैसा शोधायचा असतो, त्यांना कपडे शोधायचे, म्हणजे बऱ्याच गोष्टींमागे त्यांना लागायला लागतं. पैसा, घर, दार, संसार वगैरे वगैरे. Amen. Amen. Seek for friends, seek मित्र, after things. गोष्टी पाहिजेत, मग मित्र पाहिजे, मग हे पाहिजे, मग ते पाहिजे, असं बऱ्याच गोष्टींमागे अविश्वासू लोकांना जायला लागतं. But believers have to seek only one thing. विश्वासू लोकांना एकच गोष्ट शोधायला The हवी. foremost thing. महत्वाची एकच. Seek first the kingdom of God and his righteousness, and all these things will be added to you. सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोध, बाकी सर्व गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. In fact, Jesus said, येशूचा उलट पक्षी म्हणाला, all these things the nations of the world seek after. अरे या सगळ्या गोष्टींच्या मागे परराष्ट्रीय लोक धावतात, अविश्वासू लोक धावतात. Isn't it a strange thing? किती विचित्र बाब. And we feel we are also seeking after these things. आणि आपल्याला तर असं वाटायला लागतं, अरे पण नाही, आम्ही पण त्याच गोष्टींच्या मागे लागलोय. आम्ही येशू कधी एवढं केलं नाही. See, we are seeking after food, we are seeking after clothing and shelter, आम्ही पण and अन्न jobs वस्त्र and निवारा, promotion. अन्न वस्त्र निवारा, नोकऱ्या, प्रमोशन, रांधा वाडा, उष्टी काढा, अन्न वस्त्र निवारा वगैरे वगैरे याच्याच मागे आम्ही पण आहे. And Jesus says, these things the nations of the world seek after. आणि येशू म्हटला, अरे या गोष्टींच्या मागे परराष्ट्र लागतात रे. And then he said, आणि मग बोलला, but your Father knows that you have need of all these things. पण तुमच्या पित्याला ठाऊक आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. नेसायला हवं, खायला हवं, राहायलाही हवं. God knows देवाला माहितीये you need clothing. तुला नेसायला लागतं. God knows you need shelter. देवाला माहितीये तुला छप्पर लागणार आहे. God knows you need food. देवाला माहितीये तुला खायला अन्न सुद्धा लागणार He आहे. said, you seek me, देव म्हटला, प्रथम मला शोध, and I will add all these things to मी you. सगळ्या गोष्टी या भरीच्या तुला देईन. Praise the Lord. Amen. I will add all these things to you. या सर्व गोष्टींची भर तुझ्या जीवनात मी पाडीन. Praise God. हालेलुया. Like Herod जसे हेरोद falsely told the three wise men, खोट्या रीतीनं त्याने त्या 3 ज्ञानी लोकांना सांगितलं, go diligently and seek for the baby Jesus. जा जा तत्परतेनं जाऊन बाळ येशूला शोधा, And when you find him, आणि जेव्हा तुम्हाला बाळ येशू सापडेल come and tell me. मला पण येऊन सांगा, I will also go and worship him. मी पण जाऊन त्याची आराधना करणार आहे. खोटं बोलला, See, false. खोटं बोलला. Amen. We don't seek after these things. हे या सगळ्या गोष्टींमागे अरे अविश्वासू लोक लागतात. We don't seek after the temporary things. आपण तात्पुरत्या गोष्टींमागे नाही लागत. Don't waste your time overly concerned about temporary things. तसं तुम्ही पण ह्याच्या तात्पुरत्या गोष्टी आहेत ना, त्यांच्या मागे भले थोडाफार वेळ घालवा चालेल, पण असं जास्तीचा वेळ घालवून टेन्शन घेऊन बसू नका. Amen. आमेन. Always think upon heavenly things. नेहमी स्वर्गाचे विचार करा, Because we are all heading to heaven. कारण शेवटी आपण सगळे स्वर्गात चाललोय. Finally, that is our final destination. शेवटी फायनल डेस्टिनेशन काय आहे? स्वर्गच ना. शेवटचा मुक्काम पोस्ट. हालेलुया. It's not here. स्वर्गच आहे, इथं नाही काही. Paul rightly said पॉल अगदी बरोबर बोलला. in Hebrews 13:14. इब्री करास 13:14. For here we have no continuing city, इब्री करास but we seek one to come. इब्री करास 13वा अध्याय 14 वचन. पॉल म्हणतो, कारण येथे आपल्याकडे स्थायिक नगर नाही, तर जे नगर येणार आहे त्याचा आपण शोध करतो. See, इथं आपल्याकडे परमनंट नगर नाहीये. permanent नाही आहे. हो ना. People say मला permanent नोकरी मिळालं, मला घर permanent मिळालं. हालेलुया. Nothing is permanent here. इथं परमनंट काही नाही राजा. Even if your house is permanent, we will go before the house collapses. जरी तुझं घर परमनंट असलं तरी घर पडायच्या आधी तू पडणारेस वर. Because the house can stay for 200 years, we cannot. घर आपल्यापेक्षा जास्त जगतात. 200 वर्ष इमारती असतात. आपली झेपते 80-90. Seek God. देवाला शोधा, You shall be blessed. आशीर्वादित व्हालो. Look at blind Bartimaeus. तो आंधळा बार्तिमाई बघा, When he heard the multitude pass by, जेव्हा त्याने ऐकलं की लोक समुदाय चाललाय, he asked, what does it mean? त्याने होऊन चौकशी केली की ह्याचा अर्थ काय रे? What does it mean? काय म्हणजे काय चाललंय हे? They said, Jesus is passing by. तर सगळे लोक त्याला म्हटले की नाही, येशू ख्रिस्त या रस्त्यावरनं चाललाय. He sought after Jesus. तो येशू मागे लागला, Jesus, येशूला शोधायला लागला. येशू, son of David, दाविदाचा पुत्र, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. And he got sight. बरोबर त्याला दृष्टी मिळाली. शोधलं की मिळतं. Even on that holy Thursday, that holy week, त्या पवित्र गुरुवारी, त्या पवित्र सप्ताहात, पवित्र गुरुवारी सुद्धा when all the 12 disciples
had gathered around Jesus, जेव्हा सगळे 12 शिष्य येशूच्या सभोवताली गोळा झाले, Peter was sitting next to John, पेत्र योहानाच्या शेजारी बसला होता. and Jesus said, येशू बोलला, surely one of you is going to betray me. तुमच्यातला एक मला धोका देणार आहे. Peter suddenly elbowed John. पेत्राने योहानाला कोण Go विचार, ask him जाके पूछ तो सही, of whom he is speaking. कुणाविषयी सर बोलले, पूछ ना तू नजदीक काय. A seeking heart. किती शोधणार हृदय. Amen. Amen. Others were not bothered. बाकी ज्यांना काही पडलेलं That's नाही. why Jesus made him the leader. म्हणून येशू ख्रिस्तानी पीटरला लीडर केला. बाकीचे म्हणले असेल कोणतरी, आपल्याला काय करायचंय. पण पीटर म्हणला नाही नाही, आपल्याला खूप फरक पडेल. आपण Are you विचारू हा understand? कोण आहे, कोण आहे हा 12 में एक कोण आहे. फितूर. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 1:10, 1 पेत्र 1:10, the apostle Peter said, प्रेषित पेत्र बोलला, of which salvation the prophets have inquired and searched diligently, who prophesied of the grace that should come upon you. ज्या भविष्यवाद्यांनी तुम्हावरल्या कृपेविषयी भविष्य सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी मोठा प्रयत्न करून शोध केला. Praise God. 1 पेत्र 1:10. All the prophets were diligently seeking. सगळे भविष्यवादी प्रयत्न करून त्याला शोधत होते Who is this Savior? की कोण आहे हा तारणारा, Who is this हा Messiah? कोण आहे मसीहा, When will he born? be कधी born? याचा जन्म होणार Will he आहे, be born in our times? आपल्या काळात याचा जन्म होणार का. Or what if he is born and we are missing him? त्याचा जन्म झाला आणि आपण कुठेतरी त्याला गमावून बसलो See, it तर. was a dangerous thing for them. म्हणजे त्यांच्यासाठी ही धोकादायक बाब होती. म्हणून ते सारखे प्रयत्न करून शोधत होते की कोण आहे हा मसीहा, कधी येणार आहे, आपण जिवंत असताना येणार आहे, आला आणि आपल्याला कळलं नाही तर. You see, today आज people seek for very valuable things in life. आज लोक जीवनामध्ये फार मोलवान गोष्टी शोधतात. Amen. They बोलवान. will not seek for things which are not of value. लोक ज्या गोष्टींना मोल नाही त्या गोष्टींना शोधणार नाही. They will always seek for things which are of value. पण ज्या गोष्टींना किंमत आहे, ज्या गोष्टी किंमतवान मोलवान आहेत, त्या गोष्टी लोक शोधतात, त्या गोष्टींच्या मागे लोक लागतात. Didn't Jesus say, येशू बोलला ना, the kingdom of heaven is like a merchant देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य एखाद्या व्यापाऱ्यासारखं आहे. who went seeking for the goodly pearls. तो व्यापारी चांगल्या मोत्यांच्या शोधात निघाला. See? He will not search for stones. तो दगड शोधायला निघणार नाही. Nobody will waste so much time. दगड शोधायला एवढी वेळ कोण वाया घालवेल. See? हा, दगड शोधायची ती काय, कुठेही मिळतात. सकाळपासून मी रात्रपर्यंत मी शोधतो काय दगड. हो ना, अरे पहले बोला होता इधर भी मिलता बाहर. See? You have to seek for valuable things. मोलवान गोष्टी शोधल्या पाहिजेत ना. The most valuable thing, the pearl of great price is हालेलुया. Jesus. सगळ्यात महत्वाचं, एकदम मोलवान. आता मोलवान गोष्ट शोधायची, तुम्ही अनमोल मोती शोधा ज्याचं नाव येशू आहे. Praise the Lord. आमेन. The most valuable thing on this earth. सगळ्यात मोलवान चीज या जगातली, And on the whole universe, संपूर्ण सृष्टीतली सगळ्यात मोलवान it is none other than Jesus. आणि कोणी नाही पण येशू. Seek him at all times. त्याला सदैव शोधा. Talk about him at all times. सदैव येशूशी आणि येशूविषयी बोला. And you shall be blessed. तुम्हीच आशीर्वादित व्हाल. When you seek Jesus, you shall be blessed. जेव्हा तुम्ही येशूला शोधाल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. Bible says, बायबल म्हणतं, when the women came early in the morning on Sunday to pick up the body of Jesus बायका on जेव्हा resurrection day, बायका जेव्हा त्या रविवारी पहाटे येशूचं शरीर घ्यायला आल्या, suddenly Bible says, अचानक बायबल म्हणतं the angel came. दूत आला. And he said, देवाचा दूत आला आणि म्हटला, Fear not. भिऊ नका, I know you are seeking for Jesus. मला माहित आहे तुम्ही येशूला शोधताय. See that? आमेन. Angels came and said, You are seeking for Jesus. That's why I came to tell you. देवदूत म्हटला, मला माहितीये तुम्ही बायका येशूला शोधताय, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो, भिऊ नका. See, when you seek Jesus, angels come. जेव्हा आपण येशूचा शोध करत राहतो त्याला देवदूत येतातच. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो. Angels come. देवदूत येतात. They were so interested in these women. इतकी उत्सुकता देवदूतांना पण या बायकांमध्ये. Why? का? Because the women showed much interest in Jesus. कारण बायकांनी येशूत खूप उत्सुकता दाखवली म्हणून. Others were sleeping. बाकी झोपल्या होत्या. These women came early morning. बाकीचे झोपले होते. या बायका पहाटे आल्या. Mary Magdalene, मेरी मगदाली, out of whom 7 demons were cast out. मरिया मगदालिया, जिच्यातनं 7 भूत काढलेली, She came very early in the morning. तिथं अगदी पहाटे आली And she started seeking for Jesus. आणि येशूला शोधायला लागली. And Bible says, बायबल म्हणतं, she was crying and seeking. रडून शोधते प्रभू कुठे आहे.
crying and seeking. रडून रडून शोधते प्रभू कुठे आहे. Nobody was crying. बाकी कोणी रडत नव्हतं, Others were sleeping. झोपलेले होते. But she was crying and seeking. ही रडून रडून शोधतीये. And Bible says, आणि बायबल म्हणतं she saw Jesus there. तिने येशूला तिथं पाहिलं. And Jesus said, येशू बोलला. and she asked तिने Jesus, विचारलं येशूला, are you a gardener? तुम्ही माळी दादा, Did you take my Jesus away? तुम्हीच माझ्या येशूला नेलं का कुठे? Please tell me where you have kept him. I will come and pick up his body. मला प्लीज सांगा ना, तुम्ही कुठे ठेवलंय त्याला, मी स्वतः येऊन शरीर घेऊन जाईन. Why? का? Because she was seeking for Jesus. तिला येशू हवा होता. When you seek Jesus, Jesus himself can come at ती times. येशूला शोधत होती, तिला येशू हवा होता. जेव्हा आपण असं येशूला शोधायला लागू, कधी कधी कदाचित येशू स्वतः आपल्याला प्रगट होईल. Amen. आमेन, Praise the Lord. आमेन. Once Peter, एकदा. James and John, everybody came to Jesus and said, एकदा पेत्र, योहान, याकोब सगळे येशूकडे आले आणि येशूला म्हणाले, in Mark 1:37, मार्कचा पहिलाच अध्याय आणि त्यातलं 37व वचन, all men are seeking for you. सगळी माणसं तुला शोधतायत. Praise God. वाह 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 वाह. I just pray that this passage comes true in the land of Maharashtra. मी ते एवढीच प्रार्थना करतो की महाराष्ट्र राज्यात हा उतारा खरा ठरावा. Amen. Seeking him. त्याला शोधणे. Like that man who was suffering from palsy. जसा तो माणूस त्याला पक्षपात झालेला, See, the door was jam packed, दार अगदी म्हणजे घर अगदी गच्च भरलेलं, दारापाशी पण जागा नाही, but he had a heart to seek Jesus. पण त्याचं हृदय मात्र येशू मागे इतकं त्याला येशूला शोधायचं होतं. Break the roof and put me down at the feet of Jesus. म्हणजे इतका आजारी अवस्थेमध्ये असताना पण मित्रांना म्हणतो की नाही, छप्पर फोडून मला खाली येशूपर्यंत पोहोचवा. Seeking Jesus. येशूला शोधणे, And he got his legs. आणि त्याला त्याचे पाय परत मिळाले. Bible says, बायबल म्हणतं at another time, अजून एका वेळी all people wanted to touch Jesus. सगळ्या लोकांच्या मनात इच्छा आली की येशूला स्पर्श करायचा आहे. The woman with the issue of blood wanted to touch Jesus. रक्तस्रावी स्त्रीला येशूला स्पर्श करायचा And she होता was healed. आणि ती बरी झाली. Praise God. आमेन. How did salvation come to the house of Zacchaeus? तारण कसं जक्कयाच्या घरात आलं? Because Bible says he sought to see Jesus. बायबल म्हणतं की जक्कय येशूच्या शोधात गेला. Praise का God. का येशूला शोधत होता? त्याला येशूला पाहायचं होतं म्हणून येशूला शोधत गेला जक्कय. He even climbed the sycamore tree. पार तो उमराच्या झाडावर जाऊन चढला. Just imagine a big judge or lawyer climbing a tree कल्पना करा, एखादा मोठा न्यायाधीश किंवा वकील असं झाडावर जाऊन बसतो. with like this coat, black coat and black pant. He climbing on the tree. असा काळा सूट घातलेला आहे, बूट घातलेले, टाय आहे आणि झाडावर जाऊन बसलाय. And next to him are all the children. आणि त्याच्या बाजूला सगळी मुलं आहेत. And they must be लहान- saying, what this man is doing here? आणि लहान लहान मुलं म्हणतायत की हा माणूस इथं इतका अप टू डेट काय करतोय. See, when it is Jesus, even big men become small. येशू म्हटलं की अप टू डेट माणसं पण छोटी बनतात. Praise God. आमेन. And Jesus looked at him. येशूनी त्याच्याकडे पाहिलं. Zacchaeus, come down, he said. जक्कया खाली ये, I must stay in your house. मला तुझ्या घरी राहायला हवं. Salvation came in that house. तारण त्या घरात आलं, The family was saved परिवार तारला गेला. because of one man, Zacchaeus. एक माणूस जक्कय त्याच्यामुळे. If the father seeks God जर वडील येशूला शोधू with लागले, all his heart, घरातल्या वडिलांनी जे येशूला आणि देवाला मनापासून शोधलं, the whole family can be saved. पूर्ण परिवाराचं तारण होऊ शकतं. If the mother seeks God, the family can be saved. घरातल्या आईनं जर मनापासून येशूला शोधलं आणि येशूचा धावा केला, तिचा परिवार तारला जाऊ शकतो. Praise the Lord. Amen. How did salvation come to the house of Peter's family? पेत्राच्या परिवारात तारण कसं आलं? It was because of Andrew. अँड्रूमुळे. Because of Andrew. अँड्रूमुळे. He was standing with John the Baptist, अँड्रू बाप्तिस्मा देणारा योहानाबरोबर उभा होता. and John also was standing. योहान पण होता. And John the Baptist said, बाप्तिस्मा देणारा योहान म्हटला, Behold, पहा the Lamb of God देवाचा कोकरा, that takes away the sins of the world. जो संपूर्ण जगाचे पाप हरण करणारा. There he goes. चालला बघा. Suddenly, अचानक Andrew and James ran after Jesus. अँड्रू आणि याकोब येशूच्या मागे धावायला लागले. They followed Jesus. येशूच्या मागेच लागले. अचानक योहान इथं बोलला काय, लगेच अँड्रू आणि जेकबनी योहाना मागे जायला सुरुवात केली. And Jesus turned back, hearing the footsteps. आणि येशूने मागे वळून पाहिलं, कारण त्याला पावलांचा आवाज ऐकू आला. You know what was the question of Jesus? येशूचा प्रश्न काय होता ठाऊक आहे? What do you seek? काय शोधताय? What do you seek? येशूने प्रश्न टाकला, काय शोधताय? They said, ते बोलले, Rabbi. गुरु, रबाय. What do you seek? काय शोधताय?
What do you want from me? काय पाहिजे माझ्याकडनं? Money? पैसा, Blessing? आशीर्वाद, Healing? आरोग्य? No. नाही. We want you, Rabbi. गुरु पाहिजे, तुम्ही पाहिजे. Where do you stay? कुठे राहता तुम्ही? Where do you stay? कुठे राहता तुम्ही? Jesus said, come, येशू बोलला, चला I'll show you. दाखवतो कुठे राहतो मी. कमान. Till 4 o'clock in the evening, they were discussing with Jesus. 4 वाजेपर्यंत, सायंकाळी 4 वाजेपर्यंत ते येशूशी चर्चा करत बसले. They were saved. तारण झालं. They came home. घरी आले. Andrew was restless. अँड्रू एकदम बेचैन. He said, Peter, you had to come with me. आणि अँड्रू म्हटला, पीटर तू माझ्या बरोबर यायलाच पाहिजे. You have to. तू माझ्या बरोबर आलंच पाहिजे. You may be my elder brother, तू आहेस माझा थोरला भाऊ, but my life is changed. पण माझं जीवन बदललंय. Come. चल. He took him to Jesus. घेऊन गेला त्याला येशूकडे. Peter was saved. पेत्राचं तारण झालं. One man, Andrew, sought for Jesus. एक माणूस अँड्रू येशूला शोधत गेला. Family was saved. परिवार तारला गेला. One man, John एक or माणूस James, एक माणूस योहान किंवा याकोब they sought after Jesus. येशूला शोधत गेले. Zebedee family was saved. जब्दीचा परिवार तारला गेला. Praise the Lord. आमेन. Seeking God. देवाला शोधणे. The more you seek God, जेवढं तुम्ही जास्त देवाला the शोधाल more blessings will come in your house. तेवढे जास्त आशीर्वाद तुमच्या घरात येतील. And आमेन. the Father is seeking for such people who are going to seek Him and worship Him. आणि देवबाप अशाच माणसांच्या शोधात आहे की जे खरेपणाने त्याचा शोध, त्याचा धावा आणि त्याची आराधना करतील Praise the Lord. आणि आत्म्यात करतील. Second point. दुसरा मुद्दा, The benefit of seeking God. देवाला शोधण्यामागचा लाभ किंवा फायदे. Your heart shall live. तुमचं हृदय जगेल. You know, the heart is the decision maker. निर्णय घेणारी जागा हृदय. Heart is the decision maker in life. हृदय निर्णय घेत असतं आपल्या जीवनामध्ये. हृदय निर्णय घेत असतं काय करायचं आणि काय नाही. It's the decision maker of all things. हृदय निर्णय करता असतं. सर्व गोष्टींचा निर्णय हृदय करतं. And if it doesn't get its supply from the Spirit, आणि या हृदयाला जर आत्म्याकडनं पुरवठा मिळाला नाही then it will take the supply from the soul, mind तर you. तो जीवातनं पुरवठा घेईल बरं का. आत्म्याकडनं हृदयाला जर सप्लाय झाला नाही तर हृदय जीवातनं सप्लाय घेईल. If your spirit has nothing of the substance of God, जर तुमच्या आत्म्यामध्ये परमेश्वराविषयीनं कुठलीच गोष्ट, कुठलीच चीज, काहीच वचन नाहीये the heart will be forced to take the supply from the soul. तर तुमच्या हृदयाला बळजबरीनं जीवातनं नसत्या गोष्टी उचलून घेऊन त्यांच्या मागे लागायला लागेल. And you know, आणि तुम्हाला माहितीये the soul is not full of God. जीव काही देवानं भरलेला नाही. Only the spirit is full of God. आत्मा देवाने भरलाय. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? You need to supply the word of God in your spirit man. तुम्ही तुमच्या आत्मा माणसाला देवाच्या वचनाचा पुरवठा करा. Did you see बघताय का? how important your spirit man is? लक्षात येते का आता आत्मा माणूस किती महत्वाचा आहे? And do you also see how important your heart is? आणि कळतंय का तुम्हाला आता तुमचं हृदय सुद्धा किती महत्वाचं आहे? When we were in the world, जेव्हा आपण किंवा आम्ही जगात होतो then the heart took all the major decisions in तेव्हा life. हृदयच जीवनामध्ये सर्व महत्वाचे निर्णय घेत असे. Amen. आमेन. But it all came from the mental realm. पण हे सगळं मानसिक स्तरात आलंय. Because the heart cannot take decisions from the spirit. कारण हृदयाला आत्म्यातनं निर्णय घेता येत नाही. Amen. आमेन. Even though the spirit was living, जरी आत्मा जिवंत होता it had no life. तरी जीवन जे म्हणतात ते तेव्हा आत्म्यात आलेलं नव्हतं. And life comes in the spirit only when the spirit is born again. आणि जीवन आत्म्यात कधी येतं? त्या आत्म्याचा नवीन जन्म झाल्यावरच जीवन आत्म्यात येतं. So what does the heart do? तर हृदय काय करतं? It picks up the supply from the soul. हृदय जीवातनं सगळा सप्लाय किंवा पुरवठा घेतो. And from where does the soul get the supply? आणि जीवाला कुठून सप्लाय येतो? It gets it from the books you read. जीवाला आपण जगातली जी काही पुस्तकं वाचतो त्यातून पुरवठा येतो. All the studies we got from right from first standard till 10th standard to the degree we got in किंवा our पहिली colleges. पासून 10वी पर्यंत आणि ग्रॅज्युएशन पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जे शिक्षण आपण घेतो त्यातनं हृदयाला किंवा जीवाला शिक्षण किंवा बोध मिळतो. And then in the middle you read many secular books. आणि मध्ये मध्ये मग आपण जीवनात बरीच काही पुस्तकं वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, काय 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 वाचतो. All that is stored in the soul. ते सगळं जीवामध्ये साठतं. And some people's worldly experiences, काही माणसांचे जगिक अनुभव आपण ऐकतो ते that also we साठतात. store it. ते पण आपण साठवतो. मग कोणी म्हटलं मांजर पूर्ण गेलं तर तुम्ही तिथे थांबायचं 3 मिनिट, ते पण ते स्टोर करून टाकतो. काही माणसांचे जगिक अनुभव मला कोणीतरी सांगितलं होतं, मांजर आडवं गेलं की वाईट होतं.
रात्री नख कापायचं नाही, हो. ते पण मग ठेवायचं. रात्री See, झाडांनाही हात लावायचा नाही, झाडं झोपलेली असतात. See, all that what we do, I mean, we collect all these information from the world and हे- stuff it in our soul. ही सगळी माहिती आपण जगातनं घेतो आणि जीवामध्ये साठवून ठेवतो. And so when we want to make important decisions in आणि life, मग जीवनात जेव्हा आपल्याला काही महत्वाचे निर्णय घ्यायची वेळ येते, the heart picks up all those rubbish things from the soul and applies it. त्याला हृदय मग काय करतं, जीवातनं या सगळ्या ज्या गोष्टींना अर्थ नाही अशा निरर्थक गोष्टी घेतं आणि निर्णय करून टाकतं. Because the worldly people, their spirit is dead. कारण जगिक माणसांचा आत्मा मेलेला आहे. Amen. आमेन. Dead not to the world, but dead towards God. देवाप्रित्यर्थ मेलेला आहे जगिक लोकांचा आत्मा. Amen. Amen. But after we became believers, पण आपला नवीन जन्म झाल्यावर our spirit has become alive. आपला आत्मा जिवंत झाला. We have been given a new heart. आपल्याला नवीन हृदय दिलेलं आहे. God said in Ezekiel, you have been given a new spirit, a new heart. यझकेल मध्ये देव बोलला, तुला नवीन हृदय आणि नवीन आत्मा मी दिलेला आहे. Now this new heart that you have got, आता हे जे नवीन हृदय तुला मिळालंय, the brand new heart, नवीन कोरं हृदय, you need to fill it, isn't it? ते तू भरायला हवं ना. Are you understanding? कळतं का नाही? तुम्ही नवीन पिशवी घेतलं दुकानातून, त्याच्यामध्ये भरायचं. आमेन. ते पिशवी घेताना ते भरून येत नाही, आपल्याला भरायला लागतं. आमेन. You got a new heart from God. तसं देवाकडनं तुम्हाला नवीन हृदय Now मिळालं. what will you do? आता मग काय करणार Will you तुम्ही? stuff all the things that you have read in the secular books and stuff it in your spirit? जगातल्या पुस्तकातून No. वाचलेल्या In your heart? गोष्टी, No. जगातल्या पुस्तकातनं वाचलेल्या गोष्टी तुम्ही आत्म्यामध्ये भरणार का आणि हृदयाला देणार का? नाही. No. नाही. You shall stuff your heart with the living things, the spiritual things, the word of God. तर हृदय जिवंत गोष्टींनी, देवाच्या वचनाने, देवाने भरून काढायचं. You will seek after God. देवामागे शोधायचं. When you seek after God, देवामागे आपण लागलो you're going to stuff things of God. आणि देवाला शोधायला लागलो की देवाच्या गोष्टी आपल्या आत्म्यात उतरतात. Amen. आणि आत्मा हृदयाला देतो. Let your heart live. तुझं हृदय जगव. But then seek the Lord with all your heart, then your heart will live. पण मग परमेश्वराला संपूर्ण हृदयाने शोध, म्हणजे तुझं हृदय जगेल. Stuff your heart with the word of God. हृदय देवाच्या वचनाने भर. You know, the soul can give lots of suggestions. कारण की आपला जीव असा आहे ना, आपला जीव आपल्याला बरेच सल्ले देऊ शकतो. Because in our soul we have, कारण की आपल्या जीवामध्ये what do we have? काय काय आहे? Mind, will and emotions. मन, इच्छा आणि भावना. आणि तिन्ही weak आहे. हो ना, हालेलुया. आणि जीवातल्या तिन्ही गोष्टी खूपच अशक्त आहेत. म्हणजे कधी आपल्याला कुठं गोत्यात घालतील काय सांगत नाही. You know, it all goes by feelings. सगळं भावनेवर आहे. मला खूप वाईट हो वाटलं. ना, आता असं कसं झालं, त्याने असं सांगितलं ना, मला खूप वाईट वाटलं म्हणून मी आता येशूला सोडणार. म्हणजे कैसा तो हो गया, अरे ऐसा कैसा क्या हो So, गया. in the soul there are many weak things. तर जीवात बऱ्याच अशक्त गोष्टी असतात. Praise God. मला कसं तरी झालं, मला वाईट वाटलं, मला नाही आवडलं, अरे मला कुठून आला. How can your heart live with all these weak things? तुझं हृदय या सगळ्या अशक्त गोष्टींना घेऊन कसं जगेल. That's why म्हणून Hebrews 10:22 says, इब्री करास 10:22 मध्ये लिहिलंय. what does it say? काय लिहिलंय? Very important. फार महत्वाचं आहे. Let us draw near with a true heart, आमेन. in full assurance of faith, having our hearts sprinkled from an evil conscience and our bodies washed with pure water. इब्री 10:22 वचन, म्हणून आपली हृदय दुष्ट विवेक भावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले देह निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. Praise God. आमेन. Bring your heart to God. हृदयाला, अंतःकरणाला देवाच्या जवळ आणा. That's why Proverbs 23:26 says, म्हणून नीतिसूत्र 23 त्यातलं 26वं वचन असं म्हणतं, God says, ते बोला, my son, give me your heart. नीतिसूत्र 23वा अध्याय त्यातलं 26वं वचन, परमेश्वर बोलला, माझ्या मुला तू आपले हृदय मला दे. मला फक्त तुझं हृदय दे, मला बाकी काही नको, बाकी सगळं तुझ्याजवळ ठेव, हो. फक्त हृदय मला दे. हो. आपण म्हणतो बाकी सगळं घ्या, पण हृदय माझ्याजवळ असू द्या. हा, मी हृदय देणार नाही, कारण माझं हृदय एंगेज आहे. Let your heart draw near unto God, हृदय तुझं देवाच्या जवळ आण. near to his word. देवाच्या शब्दाच्या जवळ तुझं हृदय आण. Bring your heart to God to function properly. हृदय देवाच्या जवळ आण. कशाला? की हृदय नीट चालावं म्हणून. Praise God. हृदयाची धडधड आणि ठोके असे ठक ठक नीट चालले पाहिजे. Bring it with full faith. म्हणून पूर्ण विश्वासाने हृदय देवाच्या जवळ आण. See, when we are speaking about heart,
आपण जेव्हा हृदयाविषयी बोलतो sometimes we feel that it's talking about the soul. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे जीवाविषयी लिहिलंय. Other times we feel that it's speaking about the spirit. कधी कधी आपल्याला असं वाटतं नाही नाही हे आत्म्याविषयी लिहिलंय. But your heart, it functions both the spirit realm and in the soul realm. पण आपलं हृदय आत्म्याच्या आत्मिक स्तरात आणि जीवातल्या स्तरात दोन्हीकडे कार्य करतं. Because I told you many times before कारण also. बऱ्याच वेळेला मी अगोदरही तुम्हाला सांगितलंय Heart is a decision maker. हृदय निर्णय करताय. हृदय निर्णय करता हृदय आहे. Out of the abundance of the heart, the mouth speaks. हृदयाच्या भरभराटीतनं मुख बोलतं. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला what goes in you does not despise you or corrupt you, but what comes from your heart. तुझ्या आत जे जातं ते तुला विटावत नाही, तुझ्यातनं जे बाहेर पडतं ते तुला भ्रष्ट करतं. You are what you are in your heart. तू तुझ्या हृदयात जसा तसा तू आहेस. That's why always remember. पण नेहमी लक्षात ठेवा Your heart needs God. तुझ्या हृदयाला देवाची गरज आहे. Your heart needs the word. तुमच्या हृदयाला देवाच्या वचनांची गरज आहे. Then you shall have victory in your life. मग जीवनात तुम्हाला विजय मिळेल. Otherwise, your heart will pick up what the soul says. नाहीतर तुमचं हृदय जीव जे काही सांगत आहे ते सगळं घेईल. Yes. हो, It will pick up what the soul is stuffed with. जीव जे काही सांगत आहे आणि जीवात जे काय आपण भरलेलं आहे जगातलं त्यातनं सगळं मग हृदय घेईल. Amen. Amen. And then mind you, in the soul you have mind, will and emotions. आणि मग जीवात मी तुम्हाला सांगितलं मन आहे, इच्छा आहे, भावना आहे. And sometimes it picks up that also, picks up little bit from the spirit also. मग कधी कधी जीवातनं सुद्धा हृदय घेत असतं, थोडंफार आत्म्यातनं सुद्धा घेत असतं. Amen. आमेन. Pick everything up from the spirit. तसं थोडं थोडं इथून तिथून पण नको, सगळं आत्म्यातनं आत्मिक गोष्टी हृदयात येऊ देत. And renew your mind with the word of God. आणि मन देवाच्या वचनांनी रोज नवीन करायचं. Amen. आमेन. Let your emotions go through the blood of Jesus. भावना येशूच्या रक्तात घालायच्या. Break your will and let God's will be done. स्वेच्छा तोडायची, देवाची इच्छा पूर्ण होऊ दे म्हणायचं. Why live on garbage when we can live on solid food from जेव्हा the word of God? आपल्याला देवाच्या वचनाचं जड अन्न प्राप्त होत आहे तर मग कचरा कशाला खायचा. Amen. आमेन. Why to drink all stale things when we have the pure milk, the word of God? जेव्हा देवाच्या वचनाचं निर्मळ दूध आपल्याला प्राप्त होत आहे तर शिळ जगातलं दूध कशाला प्यायचं. Praise God. आमेन. You should be in a position to say, I have told God. तुम्हाला असं म्हणायला जमलं पाहिजे काय, मी देवाला सांगितलंय, I have inquired God. मी देवाला चौकशी केलेली आहे, I have देवाचं sought माझं God for this मी thing. देवाला शोधून आलोय, मी देवाचा धावा या गोष्टीविषयीने केलेला आहे, देवाचं आणि माझं बोलणं झालेलं आहे. Amen. आमेन. You need to say how happy I am because I spoke to God. असं म्हणायचं की मी किती आनंदी आहे कारण मी देवाशी बोलून आलोय. Amen. Amen. How happy we people are that we have God on our side. किती आपण लोक सुखी आणि आनंदी आहोत कारण आपल्या बाजूने येशू देवबाप आहे. He loves us. He cares for us. त्याचं आपल्यावर प्रेम आहे, तो आपली काळजी घेत आहे. आपल्यासारखा सुखी माणूस नाही. He is trustworthy. इतका तो विश्वास ठेवण्याजोगा आहे. What happy people we are. किती सुखी आणि आनंदी We माणसं have आहोत. angels at our disposal. अरे आपल्या मदतीला देवाचे दूत आहेत. Nothing is going to go wrong on God's side. देवाच्या बाजूनं कधी काही चुकणार नाही You are not going to miss heaven. आणि स्वर्ग आपण कधी गमावणार You नाही. are not going to miss eternity. आपण सनातन जीवन सुद्धा गमावणार नाही. With all the devil's trick, he cannot take your life away. सैतानाने कितीही युक्त्या केल्या तरी सैतान तुमचा जीव नाही काढू Your शकत. life is in the hands of Jesus. तुमचं जीवन येशूच्या हातात आहे. Nobody can pluck you out of his hand. कोणी येशूच्या हातातनं तुम्हाला हिसकावू नाही शकत. Only when you tread on and trample on the blood of Jesus, then it is a dangerous thing. जर फक्त तू स्वेच्छेनं येशूच्या रक्ताला नाकारलंस तर मग धोका आहे तुला. Like Judas and Demas. जसं यहूदा आणि देमस. If you say, I don't have anything to do with Jesus, then that is the time you are disconnected from जर तुम्ही God. असं म्हटलात की नाही माझा काही येशूशी आसपासनं संबंध नाही, अजिबात काडीभर माझा येशूशी संबंध नाही, तर समजायचं धोका सुरू. That's why म्हणून it's always better not to neglect the great salvation that God has given. महान तारण जे देवाने दिलंय त्याच्याकडे म्हणूनच दुर्लक्ष कधी करायचं नाही. Praise the Lord. Don't महान become cold. थंड कधी व्हायचं नाही. Don't become cold. कधीही थंड नाही व्हायचं.
Keep on coming to the Lord. Keep on प्रभूकडे. coming to church. प्रभूकडे, प्रभू जवळ, चर्चला सारखं येत राहायचं. How blessed we are that we have a church here from where God is speaking to us week after week. आपण किती आशीर्वादित माणसं आहोत की आपल्याकडे आज आपलं चर्च आहे आणि या चर्च मध्ये दर आठवड्याला प्रभू आपल्याशी बोलत आहे. Praise God. Every week He is meeting us and He's दर talking to us. आठवड्याला प्रभू आपल्याला भेटत आहे, प्रभू आपल्याशी बोलत आहे. What an encouragement to our heart किती मोठं प्रोत्साहन आपल्या हृदयांना मिळतं की नाही याच्यातनं, that we have got a God who is alive and कि who आपल्या- is living and not dead God. की आपल्या बरोबर आपल्या पाठीशी असा देव आहे की जो जिवंत आहे, जो मेलेला नाहीये. And He loves us and He tolerates us. He forgives us. आणि जिवंत देवाचा आपल्यावर प्रेम आहे, तो आपल्याला क्षमा करतो, आपलं सगळं सहन करून घेतो. See, the world is missing out so many things. जग आणि जगातली माणसं बघा किती गोष्टी चुकवतायत. But for us, आपल्याला we have got God. देव आपल्या बरोबर आहे, We have the Holy Spirit inside us. पवित्र आत्मा आपल्या आत आहे. There is the guiding thing guiding us in our lives. तो पवित्र आत्मा आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शन करतो. We will not be going astray आपण कधी असे भटकणार नाही, because कारण God is with us. देव आपल्या बरोबर आहे. And there are less chances of us going astray. आणि आपण असं भटकणार दुनियेत जाणं फार कमी संधी आहे. There are less chances of us acting wild आणि म्हणून आपण असं कसंही हिंसात्मक वागायची संधी कमी आहे. or losing our cool or getting impatient or getting angry or killing or robbing or stealing or whatever. किंवा आपण चिडायचं, रागे भरायचं, का कुणाचं वाईट करायचं, लुटायचं, चोऱ्या करायच्या, हे सगळं आपण करायची संधी कमी आहे खूप. Because the sting of the devil is broken. कारण सैतानाची नांगी आपल्यावरनं तुटली The आहे. power of the devil over our lives is broken. आपल्या जीवनावरचं सैतानाचं सामर्थ्य तुटलेलं आहे. Praise God. आमेन. The devil is defeated in our lives. सैतान आपल्या जीवनात हरलेला He आहे. cannot act the way he acted when we were not in the Lord. जेव्हा आपण प्रभू येशू मध्ये नव्हतो तेव्हा सैतान आपल्याशी ज्या रीतीनं वागायचा त्या रीतीनं आता सैतान आपल्याशी वागू शकत नाही, का आपण प्रभू झालोय. Praise God. He used to swing us that time. त्यावेळेला सैतान आपल्याला भिंगरी सारखं फिरवायचा. But today, आज we can swing him. आपण सैतानाला भिंगरी सारखं We फिरवू. have the power to say no. आपल्याकडे सामर्थ्य आहे नाही म्हणायचं. We have the power to trample upon him. आपल्याकडे सामर्थ्य आहे सैतानावरती तुडवून चालायचं. Don't be worried about anything. पण तुम्ही कशाचं असं उगीच टेन्शन घेऊन काळजी नका करू. He cannot touch you unless you let him touch you. जोवर तुम्ही सैतानाला परवानगी देत नाही, सैतान तुम्हाला हात सुद्धा लावू शकणार नाही. Praise God. परवानगी दिली तर मग गेला. Once and for all, Jesus defeated the devil for all of us. एकदा आणि कायमचं येशू ख्रिस्ताने सैतानाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांसाठी हरवलंय. What courage we have, what confidence we have. किती धीर येतो याच्यातनं आपल्याला, किती विश्वास निर्माण होतो याच्यातनं When आपल्याला. you see God every morning, जेव्हा रोज सकाळी उठून आपण परमेश्वराला पाहतो, what great peace captures our heart. किती मोठी शांती हृदयात येते माहितीये. We are so much at rest. किती बरं वाटतं. While the world is restless, आणि जगातली माणसं रोज सकाळ झाली की डोकं खाजवत चिंता. we are at rest. आपण एकदम विसावा. While the world is impatient, we have patience. जग आणि जगातली माणसं अधीरवी, आपण धीराने We सर्व are होगा. cool and calm. आपण एकदम धीराने शांततेनं होणार आहे, प्रभू करणार In आहे. every situation, प्रत्येक परिस्थितीत we are so much at peace. आपण किती शांत असतो. That restless heart is no more restless. अशांत हृदय आता अशांत नाहीच आहे. Even if we are afraid, it's only for a moment. जरी कधी भीती वाटली तर 1-2-5 मिनिटं भीती वाटते, मग नाही. Immediately the word of God comes and comforts us. लगेच देवाचं वचन येतं आणि आपल्याला सांत्वन देतं. Praise God. आमेन. When we travel also, we are not afraid. आपण कुठे प्रवास करत असलो तर प्रवास करताना पण आपल्याला काही चिंता होत नाही. Amen. आमेन. That we will not meet with an accident. नाही ना, आमचा अपघात होतच नाही. God will take care. आमचा अपघात होणारच नाही. देव आम्हाला थांबाय. Even if we meet with an accident, we will be safe. आणि जरी अपघात झाला तरी आम्ही वाचणार आहे. Praise God. आमेन. It has happened many times. असं अनेक वेळेला झालेलं आहे. Not scared. भीती नाही. When we fly, जेव्हा आम्ही कुठे परदेशी जातो when the plane hits a air pocket, आणि समजा विमान कुठल्या हवेच्या रिकाम्या पोकळीत गेलं and when it goes down, आणि असं खाली खाली व्हायला लागलं, suddenly I hear people say, Deva. अचानक विमानातली सगळी माणसं देव बापा नाही, देवाप्पा आपण ते देवा Say, so scared. घाबरतात. I'm not आता scared. कुठं पडतं का काय, मी नाही घाबरत. असं कसं पडेल. हा? If that plane has to fall and if I die, then that means my tenure on this earth is over. जर विमान पडायचंच आहे आणि त्यात मी मरणारच आहे तर याचा अर्थ जगातला माझा काळ संपला, म्हणून विमान पडलं आणि मी मेलो. Praise the Lord. Amen. It's the will of God. देवाची इच्छा. Amen. Amen. That is important. ते महत्वाचं आहे.
God's will is important. देवाची इच्छा महत्वाची आहे. Praise God. Not my will, but let His will be done. माझी इच्छा कुठे संदर्भात येतच नाही. माझ्या इच्छेचा प्रश्नच येत नाही. देवाची इच्छा पूर्ण होवो. Because if God is not in it, I am not in it. कारण जर देव एखाद्या गोष्टीत नाही तर मी पण नाही. मी देवाच्या बाजूच आहे. ज्या गोष्टीत देव नाही तिथं मी नाही. If God is not for it, I am not for it. ज्या गोष्टींसाठी देव नाही त्या गोष्टींना माझाही पाठिंबा नाही. If God is against it, I am against it. एखाद्या गोष्टी विरुद्धचा देव आहे तर मी पण त्या गोष्टीच्या विरुद्ध आहे. David said, I am an enemy to those people who are enemies of God. दावीद म्हणतो जे देवाचे शत्रू आहेत त्यांचा मीही शत्रू आहे. I am a friend of those who are friends of God. आणि जे देवाचे मित्र आहेत त्यांचा मी पण मित्र आहे. Amen. Amen. If God is not in it, I will remove my hand out of it. एखाद्या गोष्टीत देव नाही तर मी तर माझा हातच त्या गोष्टीतनं काढून टाकतो. Because there are times it may not be the will of God. Why should I put my hand in it? कारण कधी कधी मग देवाची इच्छा त्या गोष्टीमध्ये नसेल तर मी कशाला त्या गोष्टीत हात ठेवू. That's why you need to seek God. म्हणून देवाला शोधायचं असतं. Amen. आमेन. Because if you seek God for any matter, कारण कुठल्याही गोष्टीविषयीनेच आपण देवाला प्रार्थना करून शोधलं rarely you will make any wrong decisions. तर फार कमी वेळेला आपल्या जीवनात आपण चुकीचे निर्णय घेतो. Rarely you will fall into major problems. तर मग फार कमी वेळेला तुम्ही अशा मेजर आणि मोठ्या त्रासात पडाल. Praise the Lord. आमेन. And you will run only after those things that God approves of. आणि ज्या गोष्टींना देव मान्यता देईल त्याच गोष्टींच्या मागे तुम्ही धावाल. तुम्ही म्हणाल ज्या गोष्टींना देव मान्य करत नाही त्यांच्या मागे धावून मला करायचंय See, काय. there are people who are chasing the wind काही माणसं वाऱ्या मागे लागली आहेत and they're reaping the whirlwind. आणि वाऱ्या मागे लागून चक्रीवादळ कापलंय. वारा धरायला गेलो हातात चक्रीवादळ आलं पार असा फिरफिरून चक्कर येऊन पार बेहोश मरायचाच बाकी आहे. Why chase after things that God is not approving of? कशाला डोकं फोडतोय. ज्या गोष्टींवर देवाची मान्यता नाही त्या गोष्टींमध्ये नको पडू. People are trying to do and establish things of their own theology. पण लोकांचं कसं असतं नाही स्वतःच्या ज्ञानातनं स्वतःच्या ईश्वरी ज्ञानातनं मैं करके दिखाएगा म्हणजे झालं. God is not in it, yet they करके दिखाएगा. हो देव त्याच्यामध्ये नाही मैं करके And दिखाएगा. then who comes? मग कोण येतं. Behold, the devil comes to help you. मैं आला की सैतान आला. Amen. Amen. And he helps in a way where you are lost completely. आणि सैतान येऊन अशी मदत करतो ना की तू गेला तू हरवला तू काही परत यायचा नाही. When you know it's not the will of God, it is useless wasting your time. तुला जेव्हा कळलेलं असतं ना की ह्या देवाची इच्छा नाहीये कशाला भाजून घ्यायला स्वतःला आत टाकतोय. नाही सोडून टाक. When you have a eerie feeling inside of you. जेव्हा आतमधनं कसं तरी वाटायला लागतं. And if the word of God does not approve it, don't be like Balaam. आणि देवाचं वचन जर त्याला मान्यता देत नाहीये तर बलामासारखं बनू नका. I will ask the Lord what his wish is. नाही परमेश्वराला विचारतो त्याची काय इच्छा आहे. त्याच्या लोकांना देऊ का शाप. How will he say, okay, you are my favorite, so I allow you to देव म्हणेल का curse तू माझा Israel? लाडका बेटा जा सगळ्यांना शाप देऊ नये. तू माझा लाडका. He is going to ask God, can I curse Israel? तो देवाला विचारायला चाललाय देव बाप्पा इस्रायलला शाप देऊ का. How will God say, okay? देव हो म्हणेल का. म्हणजे हा Chasing विचार after the wind. वाऱ्या मागे लागला ना हा मला चक्रीवादळ कापलं. See, when you seek God, आपण जेव्हा देवाला शोधतो you know what will happen? काय होईल. He will show you his will. देव त्याची इच्छा तुला दाखवेल. Praise the Lord. असं नाही असं कर. And then he will guide you step by step. आणि पावला पावलाने तुला मार्गदर्शन करेल. सगळं ऍट अ टाइम नाही पावला पावलाने मार्गदर्शन. And every step there shall be a blessing for you. प्रत्येक पावलाला तुझ्यावर आशीर्वाद येईल. Praise God. Amen. Every step you will have a blessing. प्रत्येक पावलाला तुला दिसून येईल की वा मी तर आशीर्वादित होत चाललो. Proverbs 3:6-8 says, नीतिसूत्र 3 अध्याय 6 ते 8. in all your ways acknowledge him. हालेलुया. नीतिसूत्र 3 अध्याय 6 ते 8. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. ओळख. In all your ways सर्व मार्गात take his approval. त्याला ओळख त्याची मान्यता घे. Praise the Lord. आमेन. Acknowledge him त्याला ओळख and then he shall direct your paths. म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करेल. Acknowledge him. त्याला ओळख त्याला जाण Fear him. त्याचं भय बाळग. Say, I am seriously wanting your will, Lord. असं म्हण देव बाप्पा मला फार एकदम सिरियसली गांभीर्याने तुझी इच्छा पाहिजे. Even if I feel I want my flesh wants this to be done, I want your will, Lord. जरी माझ्या अंगाला बरंच काय हवं असं वाटलं ना तरी सुद्धा प्रभू तू सांग की तुझी इच्छा काय आहे. I acknowledge you.
मी तुला ओळखत आहे, तुला जाणत आहे. I ask you, I put in a word before you. मी तुला मागत आहे, मी तुझी चौकशी करत आहे, मी तुला शब्द टाकत आहे. तुझी इच्छा मला सांग. I don't want to do anything wrong, मला चुकीचं करायचं नाही. but I want to ask you. मला तुला विचारूनच करायचं आहे. And when he sees this kind of attitude, देव जेव्हा असल्या पद्धतीची वृत्ती आपल्यात पाहिल, he shall direct your paths. देव आपल्या वाटांना मार्ग दाखवेल. Further it says, पुढे लिहिलंय, be not wise in your own eyes. आपल्याच दृष्टीने शहाणा असू नको. आपण म्हणतो हे शाणा. ए शाण्या, Be not wise in your own eyes. आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा राहू नको. Amen. आमेन. मला सगळं माहिती हो आहे. का? हे केस असंच पिकलं नाही. धन्यवाद. Say, वा वा वा. be not wise in your own eyes, आपल्याच दृष्टीने ज्ञानी किंवा शहाणा असू नको. but fear the Lord and depart from evil. यहोवाचे भय धर आणि जरा दुष्ट कर्मांपासून लांब राहा. It shall be health to your navel and marrow to your bones. हे तुझ्या देहाला आरोग्य आणि तुझ्या हाडांना मज्जा होईल. हाडांना मजा होईल. हाडांना मज्जा होईल. Praise God. आमेन. When you see God, जेव्हा आपण देवाला शोधू, your heart is at peace. तेव्हा पहिलं तर हृदय एकदम शांत होतं. You are at peace with others. इतर माणसांशी पण आपली शांतीचा करार होतो. Amen. आमेन. You don't get angry on others. कुणावर आपल्याला राग येत नाही. In fact, उलट पक्षी you don't get angry, you feel pity for others. Who राग do येतच wrong. नाही. राग येतच नाही आपल्याला. आपल्याला दया येते जर कोणी असं विचित्र वागलं तर. Yes. Sometimes when I see people acting very strangely, कधी कधी लोकांना जेव्हा मी अगदी बिलियर लोकांना जेव्हा मी वियर्ड आणि विचित्र वागताना पाहतो angrily, आणि चिडताय, त्यांना राग येतोय, I don't get angry on them. तेव्हा मला त्यांचा राग नाही येत. I feel pity for them. मला कीव येते That they don't understand my God. की माझा देव अजून यांना कळला नाही. You be with peace with others. तुम्ही इतरांशी शांतीने राहा. Amen. Amen. But when in troubles, पण त्रासात if you don't see God, जर तुम्ही परमेश्वराचा धावा आणि शोध केला नाही, then you are in strife. तर मग काय होतं? खटकायला लागतं. Strife within, आतमध्ये खटकतं, strife in the family. बाहेर परिवारात पण खटके Strife with उडतात others. आणि इतरांशी पण भांडणच लागतात. Amen. म्हणजे सगळीकडेच भांडणं होतात. When you want your own will to be done, जेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची इच्छा करून हवी असते, you will never have peace. तेव्हा शांती कधी हृदयात राहणार नाही. There will be misunderstanding at home, strife at home, misunderstanding with others. मग घरी गैरसमजूत, घरातल्या लोकांशी गैरसमजूत, सगळ्यांशी गैरसमजूत Why? व्हायला लागेल. का? Because God is not in it. कारण देव त्या गोष्टीत नाही. And God will not support it. आणि देव त्या गोष्टीला सपोर्ट करणार नाही. When it is the will of God, जेव्हा देवाची इच्छा असते ना, God supports. मग देव सपोर्ट He करतो. sends people to आणि support your देव decisions. आणि देव लोक पाठवतो की तू जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला येऊन काही माणसं तुला सपोर्ट करतात. आमेन. He will send people to you देव लोकांना पाठवेल तुझ्याकडे, because God is in it. कारण देव त्या गोष्टीत आहे म्हणून. God is in it. देव त्या गोष्टीत आहे, तू देवाची इच्छा पूर्ण करत आहे म्हणून. If you are seeking for something, समजा तू काही गोष्टीनं देवाला maybe शोधतोय, a job or a house or anything, नोकरी म्हणा, घर म्हणा, काही म्हणा, there is always a level of stress when you are seeking these things. तर या सगळ्या गोष्टी आपण शोधत असताना थोडस स्ट्रेस, थोडासा तणाव येतो. That is obvious because we are still living in the natural. आणि हे साहजिक आहे, कारण की आपण अजूनही नैसर्गिक स्तरामध्ये जगतोय, त्यामुळे थोडंसं दडपण, थोडंसं बिचकल्यासारखं टेन्शन येतं. But when we see God पण त्या परिस्थितीत जर आपण देवाला शोधलं concerning those things, त्या गोष्टींविषयी, ना घर का गाडी का काय, when you constantly look to God, आणि सातत्याने जर देवाकडे बघत राहिलो, there is a tremendous force of peace that comes in your heart and reigns in your heart. तो खूप मोठी शांती आपल्या अंतःकरणात येऊन राज्य करते. Praise the Lord. It Hallelujah. reigns in your heart. खूप मोठी शांती हृदयात येते आणि राज्य करते. Your failing heart suddenly gets an input of strength from तुझं God. बेशुद्ध होणारं हृदय जे असतं, त्या हृदयाला अचानक देवाकडनं शक्ती प्राप्त होते. That peace of God ती देवाची शांती that surpasses all understanding, की जी सर्व समजुतीच्या पलीकडची, it garrisons your heart. ती तुझ्या हृदयाला सुरक्षित ठेवते. Praise the Lord. हृदयासभोवताली डेरा घालते. Amen. Amen. See, grace is not just a favor, it's a substance. कृपा म्हणजे केवळ कृपा नव्हे, ती एक बाब आहे. People think grace means a favor comes लोकांना असं like a वाटतं, wind. लोकांना असं वाटतं कृपा म्हणजे हवेसारखं काहीतरी अनुग्रह आला. It's a substance. त्यात एक चीज, एक बाब आहे ती. It's glory. Glory is weight.
वैभव आहे, त्यात वजन आहे. You know, glory means weight. वैभव म्हणजे वजन, तुम्हाला माहितीये? Glory is not like a cloud. गौरव मेघासारखा नसतो, It's a weight. वजनदार बाब असते ती. वजन आहे त्याच्यामध्ये. वजन वजन. And when it comes inside of you, आणि जेव्हा ते आपल्या आत येतं it strengthens you. तेव्हा शक्ती मिळते आपल्याला, And it is imparted in your being. आणि तुझ्या पूर्ण अस्तित्वावर ते टाकलं जातं. And then the heart can accomplish greater things than all your reason can accomplish. आणि मग तुझ्या हृदयाला सगळ्या अशा महान गोष्टी साध्य करता येतात की ज्या तुझ्या तर्क वितर्काला कळल्याही नाही. Praise the Lord. Amen. And people will say, मग लोक म्हणतील, this fellow's heart should fail, but this fellow's heart is strong. हा आतापर्यंत हार्ट अटॅक यायला हवा होता, ह्याचं हृदय किती खंबीर आहे. Say, how did it happen? कसं काय असं? Grace and favor is imparted inside of you. कृपा आणि अनुग्रह त्याच्यात टाकलेला आहे, त्याला हार्ट अटॅक असा येणार नाही. Amen. Amen. Others will get heart attack, you will not. दुसऱ्यांना येईल, ह्याला नाही येणार. Why? का? You are God seekers. तू देवाला शोधणार See, आहे. these things are spiritual things that I am telling you. या आध्यात्मिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो बरं But it का, works. पण या आध्यात्मिक गोष्टी कार्य करतात. When you are expecting something जेव्हा एखाद्या गोष्टीची आपण अपेक्षा करतो and it is hard in coming, आणि समजा ती गोष्ट आपल्याला मिळतच नाहीये, then you become very restless. मग आपण एकदम बेचैन होतो, Your blood pressure starts mounting. मग बीपी वाढतं, And you are worrying and worrying and working and worrying and working. आणि मग रक्तदाब वाढला की सारखं टेन्शन 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 टेन्शन, And then you find ways and means. मग चिडचिड, मग नाही असं करून बघतो, मग तसं करून बघतो, And then you call some counselors and talk to them. मग तू काही सल्ला मसलतगारांना बोलवतो, त्यांच्याशी बोलतो. And if they are unbelievers, your case worsens. ते असले अविश्वासू तर तुला गेला म्हणजे तुला आता अजिबातच आशा नाही. And if they are not mature Christians, it's worse. आणि ते प्रौढ समंजस ख्रिस्ती नसतील तर मग पारच गेलास. But at such a time, अशा वेळेला seek people who are mature in the Lord. प्रभूमध्ये जी माणसं समंजस आणि प्रौढ आहेत ना, त्यांच्याकडे जा. Don't just seek anybody who's got a tag of a Christian. असाच कोणीतरी आपला बिलीवर आहे, नाही तो ख्रिश्चन आहे म्हणून त्याच्याकडे जाऊन त्याला विचारू नका How is his walk with God? तो कसं चालतो How देवाबरोबर, close is he with तो God? किती देवाच्या जवळ आहे, How has he raised up his family? त्याने आपला परिवार कसा नीट ठेवलाय, सांभाळलाय का. If he is not raised up his family well, he is going to counsel you. तो त्याचा स्वतःचा परिवार नीट सांभाळून उभा करत नाहीये, तो तुला सल्ला देणार का. मी तुला गाईडलाईन देतो. हो म्हणजे झालं, असं कर. अरे स्वतःच घर आधी हो ना, सांभाळा. हो म्हणजे नको. And at such a time, अशा वेळेला when you spend time with God, जेव्हा देवाचरणी आपण वाट पाहतो, suddenly you get rest. वेळ घालवतो, प्रार्थना करतो, मग अचानक शांती येते. Jesus said, येशू बोलला, I have not come to give the peace which the world gives. जगातून जी शांती मिळते ती शांती द्यायला मी आलोच नाही. हा म्हणजे काय? म्हणजे काय? शांती दोन आहे. दोन शांती. दोन मुलगी नाही, हा, शांती. मी बोलणारच होते, बरं झालं तुम्ही बोललात. One shanti of the world. एक शांती जगात नाही येते, When you go to the world for counseling, आणि जगातल्या माणसांकडे जेव्हा आपण सल्ला मसलत घ्यायला जातो, बाबा सांगा ना काय करायचं. झालं. बाबा म्हणतो काय काळजी करू नका, मी पण असं गेलो खड्ड्यात, पण आता पण थोडं हे खड्ड्यात, हो, बाबा तरी सुद्धा तुला सांगतो निसंन्यास मी काय करायचं. बाबांनी संन्यास घेतला, तुला पण तो And then- प्रपंचातनं उठवणार. And then he says, मग म्हणतो काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार. लक, तू लकी आहे. नशीबवान आहेस तू. And what happens? मग काय होतं? He gives the world's peace. जगातली शांती बाबा देतो बाबाला. Amen. And this fellow goes home. बाबाकडनं निघून हा बाबा घरी आला. And this peace is not substance. आणि ही शांती काही वजनदार It is a नसते. fleeting peace. ही शांती अशी उडून जाणारी असते. And you become more restless. मग अजूनच अस्थिर आणि बेचैन. Jesus said, येशू बोलला, I have not come to give the peace which the world is giving you. जग जी शांती तुम्हाला देतं ती शांती मी तुम्हाला द्यायला आलेलो नाही. My peace माझी शांती, I came to give to you. माझी शांती मी तुम्हाला द्यायला आलो. Amen. Amen. My peace, माझी शांती, my substance, माझी वजनदार शांती, peace which is backed by me. जी शांती की जिला माझा पाठिंबा आहे, जी Because- शांती मला घेऊन येते. Because Jesus is the Prince of Peace. कारण येशू शांतीचा राजकुमार आहे. He says, my peace I give to you. येशू म्हणतो माझी शांती मी तुला देतो. Let not your hearts be troubled. तुझे अंतःकरण चिंताक्रांत होऊ देऊ नको. Your heart needs the peace of Jesus. तुझ्या हृदयाला
येशूच्या शांतीची गरज आहे. And for that, you need to go to the Prince of Peace. त्याच्यासाठी तू शांतीच्या राजकुमाराकडे यायला हवं. Amen. Amen. Because in every talk, कारण प्रत्येक बोलण्यात after you meet the Prince of Peace, शांतीच्या राजकुमाराला आपण भेटल्यावर every decision that you take, जो प्रत्येक निर्णय आपण घेतो, peace regulates your walk, peace regulates your talk. शांती तुझ्या चालचलणुकीला, तुझ्या बोलण्याला मग शांती चालवते. Praise the Lord. आमेन. Peace runs your life शांती तुझं जीवन धावायला लावते. because Jesus gives you that peace. शांती तुझं जीवन चालवते कारण की येशू ती शांती तुला देतो. And people say, मग लोक म्हणतात, एवढा त्रास असून सुद्धा हा चांगला झोपतो, वेडा झाला असेल. हो ना, नाही. लगेच घोरायला लागतो. हा वेडा झालाय बहुतेक, इतका घरात त्रास आहे आणि हा लगेच पडला की घोरतो. When you seek Jesus, जेव्हा आपण येशूला शोधतो, peace comes in your heart, शांती हृदयात येते, peace comes into your mind, शांती मनात येते, peace infiltrates your whole being. शांती संपूर्ण अस्तित्वात भिनते. भूल कशी चढते, अनेस्थेशिया कसा लागतो, तशी शांती सगळीकडे लागते. And it's not just peace, it is even joy आणि फक्त शांती नाही, त्यात आनंद and येतो, confidence and love विश्वास, and प्रेम, patience. धीर, All these things come in you. हे सगळे घटक मग आपल्यात येतात. Amen. आमेन. And there is a level of sobriety that you carry in you. आणि मग तुमच्यामध्ये एक प्रमाण असतं की ज्या प्रमाणानं तुम्ही देवाचं सानिध्य घेऊन फिरता. A level of compose that is seen in you. एक शांतता प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही फिरता. A level of confidence that is seen in you. एक विश्वास तुमच्यामध्ये दिसायला लागतो. You won't bust out in anger, आणि कधीच माझे चाचोगात तुम्ही चिडून फुटत नाही, but a great strength पण एक मोठी शक्ती dwells in you. हालेलुया Praise the तुझ्यात Lord. राहते. If your heart has to live, तुमचं हृदय जर जगायचं असेल, it needs to be imparted with God's strength. हृदयावरती देवाची शक्ती पडली पाहिजे. It has to have God's joy, देवाचा आनंद त्या हृदयावर पडायला God's peace, God's patience. देवाची शांती, देवाचा धीर. Your heart is a very important factor in your life. तुझं हृदय तुझ्या जीवनातला अतिशय महत्वाचा घटक आहे. Next week we'll continue. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेवू. Jesus is mine. Oh, what a fortress of glory divine, head of salvation, purchased by God, born of His Spirit, washed in His blood. This is my story. This is my song, praising my Savior all the day long. This is my story. This is my song, praising my Savior all the day long. Yes, Praising my Savior all the day long. Worshipping you, inquiring of you, requiring of you. देव बाप्पा, हीच आमची कहाणी आहे. तुला शोधणे, तुझा धावा करणे, तुला प्रार्थना करणे, माझ्या जीवनाची स्टोरी हीच आहे. Yes, Lord God. This is my story. हीच माझ्या जीवनाची कहाणी आहे. माझ्या विषयीने बोललं जाताना असंच बोललं जाईल की ही सारखी प्रार्थना करायची, ही सारखी रडत बसायची, ही सारखी प्रार्थना करायची. This is the whole duty of man. हे माणसाचं एकच आणि संपूर्ण कर्तव्य, Seeking after God, देवाला शोधणे, seeking His will, त्याची इच्छा शोधणे, seeking His face, त्याचं मुख शोधणे, inquiring of things. त्याच्याशी बसून चौकशी करणे. मी काय करू, मी कसं करू, मी हे करू का नको करू, तुझी इच्छा मला सांग, तुझ्या वाटेत मला ठेव. Oh God, you said such a heart will live. प्रभू, तू म्हटला असं हृदय जगेल. And people have many other modes to live.
आणि लोकांकडे अनेक इतर मार्ग आहेत जगायचे. They see, if I do this, I will live. If I do that, I will live. लोक म्हणतात नाही मी असं केलं तर मी जगीन, मी तसं केलं तर जगीन, If मला I हे get मिळालं this, I will live. If I get that, I will live. मला हे मिळालं तर मी जगीन, मला ही मिळाली तर मी जगीन, If मला this happens, I will live. If that happens, I will live. माझ्या जीवनात असं घडलं तर मग मी जगीन, माझ्या जीवनात तसं घडलं तर मग मी जगीन, If I don't get this, I will not live. मला हे मिळालं नाही तर मी तर जगायचाच नाही, If this doesn't happen this year, I will die. यावर्षी माझ्या जीवनात ही गोष्ट घडली नाही तर मी तर आता मरणारच आहे. Our heart lives because we see God. आपलं हृदय जगतं कारण आपण देवाला शोधतो. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. My people are seeking you. माझे लोक तुला शोधतायत. In a week, 3 days, 3 times they are seeking. 8 दिवसात In the church. 3दा तर चर्च मध्ये येऊन तुला शोधतात. And every day at home they are seeking you. बाकीचे दिवस घरी तुला शोधतात, They are worshiping you. तुझी आराधना They are करतात, praising you. तुझी स्तुती They करतात, are taking the name of Jesus. येशूचं नाव घेतात, Seeking your will. तुझी इच्छा शोधतात, Seeking your kingdom. तुझं राज्य शोधतात, Seeking your righteousness. तुझी नीतिमत्ता शोधतात. They are seekers, Lord. तुला शोधणारे शोधक आहेत हे. So you have to bless them. म्हणून तू त्यांना आशीर्वाद दिलाच पाहिजे. You said in your word, तुझ्या वचनात तू म्हटलास you will reward them that diligently seek after you. जे तत्परतेनं तुला शोधतील त्यांना तू प्रतिफळ देशील. They are seeking you, Lord. हे सारे तुला शोधतायत, So you bless them now. म्हणून तू त्यांना आता आशीर्वाद दे. Open the gates of heaven. स्वर्गाचं दार उघड. Pour your blessings upon my people this evening. माझ्या लोकांवर आज सायंकाळी आशीर्वाद ओत. Receive the blessings of God. देवाचे आशीर्वाद स्वीकारा. Receive the blessings of God. देवाचे आशीर्वाद Receive the स्वीकारा. touch of God. Receive the strength of God. देवाचा Receive the peace स्पर्श of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. देवाची शक्ती स्वीकारा. Peace and joy. देवाची शांती, देवाचा आनंद स्वीकारा. That substance is coming in your heart. ती वजनदार बाब तुमच्या हृदयात येत It आहे. is strengthening your heart. तुमच्या हृदयाला शक्ती देत आहे. And you will say, I will not die, but I shall live to declare the glory of God. आणि तुम्ही म्हणाल मी मरणार नाही तर मी जगणार आहे देवाच्या कृत्यांचं जाहीर वर्णन करायला. Your heart is strengthened now. तुझ्या हृदयाला आत्ता शक्ती मिळत आहे. It is receiving the strength of God. तुझं हृदय आत्ता देवाची शक्ती घेत आहे. A great peace is coming in your heart. एक मोठी शांती तुझ्या हृदयात येत आहे. Take it now. आत्ता स्वीकार. It's a substance. वजनदार बाब, It's not a smoke. धूर नाहीये हा. It's coming in your heart. हा धूर नाहीये. तुझ्या हृदयात ती खरी खुरी शांती येत आहे. Your heart is getting additional strength. तुझ्या हृदयाला आता जास्तीची शक्ती मिळत आहे बघ. And with this strength, you will move with power. या शक्तीनिशी तू सामर्थ्याने जाशील. You'll be bold. धैर्यवान होशील. You'll be confident. विश्वासाने भरशील. You'll face life positively. आणि जीवनाला सकारात्मक रीतीनं तोंड देशील. You will not collapse in your troubles. तुझ्या त्रासात तू ढासळणार नाही. You will walk through the valley. तर तू दऱ्या खोऱ्यातनं चालशील. Thank you, Jesus. When your heart lives, जेव्हा तुझं हृदय जगेल your body will live. तुझं शरीर जगेल. You will have good health. तुझी तब्येत चांगली You will राहील. be healed miraculously. चमत्कारिकरित्या तू बरा होशील. The heart is the center of your being. हृदय तुझ्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे. If heart is strengthened, your body will be strengthened. हृदय शक्तिमान झालं तर शरीर पण शक्तिमान होईल. खराबा शांत होतो. Strength, 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 strength. Power. शक्ती, शक्ती, सामर्थ्य. No matter who you are, you need the strength of God in your heart. तुम्ही कोणी असा देवाच्या शक्तीची तुम्हाला हृदयात गरज आहे. Thank you, Jesus Christ. तू है स्वामी, तू चरवा
जहाँ जहाँ हो हरियाली वहाँ मुझे तू लिए चला। तू है स्वामी, तू चरवाहा, मेरे चर्च पे तेरी, मेरे लोगों पर तेरी, मेरे पास्टर पर तेरी निगाह सदा। जहाँ जहाँ हो हरियाली वहाँ चर्च में तू मुझे लिए चला। विनियार्ड में तू मुझे लिए चला। Yes, your heart is being strengthened now. Take it, take it, take तुमच्या it now. हृदयाला आत्ता शक्ती मिळत आहे. घ्या. All the weak hearts are strengthened now. सगळी अशक्त हृदय शक्तिमान होत आहेत. No troubles will collapse your heart. एकही त्रास तुमच्या हृदयाला आता पाडणार नाही. का हार्ट अटॅक येऊ देणार नाही. Thank you, Jesus. Say thank you, Jesus. Say thank you, Jesus. म्हणा Say धन्यवाद thank you, येशू. Jesus. म्हणा Thank you, धन्यवाद Jesus. येशू. Thank you, धन्यवाद Lord. येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Praise God. वाहणाऱ्या आसमाना धीर दे प्रार्थना. वाहणाऱ्या आसमाना धीर दे प्रार्थना. कोणत्याही संकटाला दूर दे प्रार्थना. कोणत्याही संकटाला दूर दे प्रार्थना. वाहणाऱ्या आसमाना धीर दे प्रार्थना. फसुनी जाळ्यात अपुऱ्या मोह जेव्हा ओढतो. फसुनी जाळ्यात अपुऱ्या मोह जेव्हा ओढतो. सर्वव्यापी ईश्वराशी तोच नाते तोडतो. जोडते करुणाघनाशी, जोडते करुणाघनाशी. फिरून नाते प्रार्थना. कोणत्याही संकटाला दूर नेते प्रार्थना. कोणत्याही संकटाला दूर नेते प्रार्थना. वाहणाऱ्या आसमाना धीर देते प्रार्थना.
Why